धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की जय। हर 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 धन्यवाद। राम राम थोडा विको द्यानवर म्हण। राम 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 बेस कमी करा दादा थोडा। राम 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 नसावी उशाळ मग मानिती सकळ जाई तिथे पाविमान टटंग टंग चाली बोलिले वचन राहुनिधी बाकी राहुनिधी बाकी दान जाशी त्यासी टाकी जाई तिथे पाविमान चाली बोलिले वचन फावा वाटे जना तुका मने साठी गुणा जाई तिथे पाविमान चाली बोलिले वचन सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरो नसावी ओशाळ मग मानिती सकळ जाई तेथे पावे मान चाली बोलिले वचन विश्वचैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांच्या चरणतमस्तकोन सेवेला सुरुवात करतो। या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल ईश्वरचे परमार्थ प्राण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 4 चरणाचा देवमान्य संत मान्य समाज मान्य अशा माणसाच्या उभारणीसाठी काय काय लागतं ते तुकोबाराने अभंगाद्वारे सांगितलेलं आहे। तुकोबारे म्हणतात लोकांनी आपल्याला मानावं देवाने आपल्याला जवळ करावं आणि संतांनी आपल्याला डोक्यावरती घ्यावं याच्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये एक दुर्गुण आहे ज्याला ओशाळपणा म्हणतात। हा ओशाळपणा नावाचा दुर्गुण काढून टाका। एकदा का हा दुर्गुण काढून टाकला की मग मान्यती सकळ अशा माणसाला मान प्राप्त होतो। पण का हो तुकोबारे अशा माणसाला नेमका मान कुठं भेटतो तर तुकोबारे म्हणतात जाय तेथे पावे मान तो जिथं जाईन तिथं मान प्राप्त होतो। मग महाराज अशा माणसात व्यावहारिक जीवन कसं असतं तर तुकोबारे म्हणतात तो कोणाचं उष्ण ठेवत नाही म्हणून राहू निधी बाकी आणि दान ज्याशे त्याशे टाकी। मग असा मनुष्य समाजामध्ये कुठेही गेला तरी अत्यंत प्रिय असतो म्हणून सरते शेवटी तुकोबाराय म्हणतात फावा वाटे जना तुका मने साठी गुणा असा अभंगाचा अशी विठ्ठल टाळी 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 ह्या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून आपला भव्य दिव्य संत विचारधारा प्रचार व प्रसार कीर्तन महोत्सव वर्ष 4 4च वर्षात हा कार्यक्रम आहे। पण खरं सांगू का हा कार्यक्रम पाहून मला संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीची कोवी आठवली। माऊली म्हणतात का लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसे आगळी अंगण अंगिके प्रथम वयसा काळी। त्या ओवीचा अर्थ असा आहे तारुण्य लावण्य वयाच्या 12 वर्षाला चालू होतं आणि वयाच्या 25 वर्षाला संपतं म्हणून जुन्या काळामध्ये 25च्या अगोदर लग्न करीत होते।
पण तारुण्य लावण्य किती वर्षाला चालू होतं? 12 वर्षाला. आपल्या सप्त्याचं वय फक्त 4च वर्षाचं आहे, पण असं वाटतं हा सप्ताह आजच लग्नाला आलाय की काय. अगदी लावण्याच्या नव्हाळीने आणि तारुण्याच्या मुसमुसीमध्ये नटलेला हा भव्य दिवे 2 दिवसाचा संत विचारधारा प्रचार आणि प्रसार कीर्तन महोत्सव आपल्या परिसराचं वैभव आदरणीय गुरुवर्य ज्यांच्या कार्यक्रमाच्या आशीर्वादाने हा भव्य देव नामयज्ञ महोत्सव चालू आहे, गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण श्री रामदास महाराज पाटील भाई यांच्या सर्व आशीर्वादाने ना आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण एक महाराष्ट्रातील लोकप्रिय आदर्श कीर्तनकार आदरणीय श्री हरिभक्तपाद ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाने अत्यंत कठीण परिश्रमाने हा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव या ठिकाणी चालू आहे. इथं एवढे महाराज मंडळी आहेत, मी कन्फ्यूज झालो आहे त्यातले किती कीर्तनकार आहेत, किती गायक आहेत आणि किती वादक आहेत. अगदी सगळेच परमशनी पंचक्रोशीचे वैभव, त्यामध्ये आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार आचार्य रामायणाचार्य भागवताचार्य शिवमहापुराण कथाकार सकाळचं ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ करणारे काकडा भजन करणारे हरिपाठ करणारे गाता भजन करणारे त्याचप्रमाणे काकडा भजन करणारे अन्नदाते सकाळचे अन्नदाते दुपारचे अन्नदाते कीर्तनाला येणारे अन्नदान करणारे स्वयंपाक करणारे आचार्य स्वयंपाक करणाऱ्या माता मावल्या जेवायला येणारे जेवण फक्त घरी जाणारे अगदी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अगदी या पंचक्रोशीला लाजवेल असा तोला मोलाचा हा 2 दिवसीय भव्य दिव्य नामयज्ञ आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्या पंचक्रोशीचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण प्रकाश चिंतामण ढोकळे यांच्या माध्यमातून म्हणा किंवा यांच्या इच्छेने हा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव चालू आहे. खरं सांगायचं ठरलं तुकोबाराच्या, माझा आवाज व्यवस्थित येतो तुम्हाला, तुकोबाराच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर या न्यायाने आदरणीय प्रकाश भाऊ हे दाते आहेत बरं का. कारण तुकोबारे म्हणतात करोनी स्मरण करवी अनेका तो या झाला दाता नाव जगी तुका म्हणे ऐशी पर उपकारीन तयाच्या पायी डोळे माझी. तुकोबारे म्हणतात दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. तो एकमेव दाता आहे जो स्वतःही भगवान परमात्माचं नामस्मरण करतो. थोडा आवाज द्या दादा, म्हणजे मोकळा आवाज करा, आपलं विको वगैरे कमी करा आणि शब्द कळतील असं करा. आपले सुट्टे सुट्टे शब्द कळाले पाहिजेत, नाहीतर 11 वाजल्यावर म्हणतील हे काय म्हणतो तर काय कळलं नाही, असं व्हायला नको बा. आणि तुम्ही सांगा अवस्था व्यवस्थित येतं ना. माझे मराठवाड्याची भाषा उघडी करते ना, थोडा भाषेतला फरक आहे बरं का. शास्त्र सांगतं पिंडे पिंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवम पाया जातो जातो नवा जरा भिन्ना वाणी मुखे मुखे. म्हणजे थोडा वीर बदल की विहिरीच्या पाण्याची चव बदलती, तालुका बदल की भाषा बदलते, जिल्हा बदलला की थोडी भाषा बदलती. म्हणून मला काय शब्द वगैरे काय अडचण नाही ना, सांभाळून घ्या थोडं. विठाला विठाला अगदी दोन्ही गुरुबंधूंनी सुंदर असे चाल गायली. दोन्ही गायक मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. त्यांना तोला मोलाच्या ज्याने मृदंगाचं सहकार्य केलं. आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्री हरिभक्तपण मृदंग वादक महाराज देखील धन्यवाद देतो. आता भरपूर नाव आहेत बरं का. अगदी सगळ्यांनाच कोटी कोटी कौतुक, सगळ्यांचेच कोटी कोटी या कार्यक्रमाला शुभप्रेरणा आहेत आणि आशीर्वाद आहेत. असा कार्यक्रम करण्यासाठी संत महंताचे आशीर्वाद लागत असतात, त्याच्याशिवाय कार्यक्रम होत नाही महाराज. कुठंतरी संताच्या कृपा आशीर्वादाने गावाचं प्रेम, कारण तुकोबरे म्हणतात माने पाचारितानो हे अरानुक आणि आईशी येते लोक प्रीतीसाठी. जे लोक मानाने येत नाही, जे लोक पैसे नेत नाही, ते लोक प्रेमाने येत असतात. आणि या गावकऱ्यांच्या पंचक्रोशीवरती नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाची पोच पावती हा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव. सगळेच पंचक्रोशीतील एकदा गायक मंडळीसाठी मृदंग वादकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. श्रोते मंडळी पण भरपूर आहेत, जेवढे पॉम्पलेटला नाव आहे त्याच्यापेक्षा जास्त श्रोते आहेत, हे का नाही. सगळेच पंचक्रोशीचं वैभव या ठिकाणी आहे. ऐका, हा 2 दिवसाचा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव. आजचा आपल्या सप्ताहातला पहिला दिवस आणि उद्या शेवटचा दिवस. वारकरी संप्रदायाचे कसे अलिखित नियम असतात की काल्याच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग निवडावा लागतो, काल्याच्या आदल्या दिवशी जागराचा अभंगन, काल्याच्या दिवशी गवळणीपर अभंग. कार्यक्रम 2 दिवसाचा आहे, बरोबर आहे का नाही. आज जागराचा बी म्हणावं लागन आणि नामाचाही म्हणावं लागन, म्हणून मधला अभंग निवडलाय मी. ऐका, तुकोबरने अभंगाद्वारे चांगल्या माणसाच्या निर्मितीसाठी नेमकं काय काय लागतं आणि त्या माणसाला मान कुठं कुठं प्राप्त होतो, अगदी सुट्ट सुट्ट तुकोबरने या भागामध्ये सांगितलेलं. ऐका, काय आहे बघा. अभंगामध्ये आपल्याला प्रवेश अभंगाच्या शेवटच्या चरणाद्वारे करायचं, एवढं थोडं लक्षात ठेवा. तुकोबरे म्हणतात एखाद्याला वाटतं मान भेटावा, एखाद्याला वाटतं किंमत भेटावी, तर त्यासाठी नेमकं काय करावं लागतं. तर आपल्या अंतःकरणामध्ये ओशाळपणा नावाचा दुर्गुण आहे, ज्याला गाथ्यामध्ये ओशाळ शब्द आला, ज्ञानेश्वरीमध्ये मिंदा शब्द आला आणि व्यवहारामध्ये लाचारी शब्द आला. त्याला आपण लाचारी म्हणतो, मिंदा म्हणतो, त्याला आमच्या ग्रामीण भाषेमध्ये चमचेगिरी म्हणतात. माझं मोकळं बोल नाही. हा दुर्गुण काढून टाका.
एकदा का हा दुर्गुण काढून टाकला की मग मानी ती सकळ. काय आहे बघा, या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्माला आले तेव्हापासून ते आतापर्यंत, आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हापासून ते आतापर्यंत, इथल्या प्रत्येक माणसाची एकच इच्छा आहे की लोकांनी मला मोठं म्हणावं. बरोबर ना? ते तुम्ही असू द्या नाहीतर मी असू द्या, इथं आपल्या सगळ्याची एकच इच्छा आहे की लोकांनी मला मोठं म्हणलं पाहिजे, माझा समाजाने मान केलं पाहिजे, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे, माझं कुठंतरी पेपरला नाव यावं, यूट्यूबला नाव गाजावं, पेपरला मोठी बातमी यावी, असं कोणाला वाटत नाही बरं? इथं प्रत्येकाला आपापला मोठेपणा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. एवढंच काय, आज लोक स्वतःच्या मोठेपणासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात, म्हणून रोडच्या कडेने झाडं कमी बॅनर जास्त दिसतात. बोलणं लक्षात येईल ना? आज रोडच्या कडेने झाडाची संख्या राहिली नाही ना महाराज. संख्या कशाची वाढली? बॅनरचे. कशामुळे? आपलं नाव लोकांपर्यंत पोहोच झालं पाहिजे. मी हे मोगम सांगत नाही. माऊलीने 13व्या अध्यायामध्ये प्रसिद्धीचं माध्यम सांगितलं. माऊली म्हणले, अर्जुना, लोक सायाशे करुणी बहुते, काव्यची ते आपुले जीविते, परिवाडविते कीर्ती ते धनुर्धरा. हे धनुर्धरा, लोक पैसा खर्च करतात याच्यात काहीच नवल नाही. काव्यची ते आपुले जीविते, आपला प्राण गेला तरी चालन, फक्त नाव मोठं झालं पाहिजे. मग खरं सांगू का, माझं मोकळं बोल नाही, काही काही माणसाला माणसं मोठं म्हणत म्हणून त्यांनी माणसं रोजन लावलेत. मला मोठं म्हणा. मी सांगत नाही, आपल्याला, आपण सगळे सुशिक्षित वर्ग आहात बघा. या मृत्यू लोकातल्या 231 देशांनी मिळून पुस्तक लिहिलं, ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणतात. गिनीज बुक नाव ऐकून असताना तुम्ही, त्या पुस्तकामध्ये आपल्या नावाची नोंद व्हावी, आपलं नाव कुठंतरी घेतलं जावं म्हणून लोक काय काय करत नाही. तो ते जुन्या काळामध्ये डिस्कवरी चॅनल असायचं बघा. कुणी सापाच्या खोलीत बसतं, कुणी विंचावाच्या खोलीत बसतं, कुणी वाघाबरोबर राहतं, कुणी बर्फाच्या लादीत जाऊन बसतं. मी तर असा एक मनुष्य पाहिला ज्याने आपल्या हाताची 4 बोटं तोडली, त्या पुढच्या हाडाचे मणी केले आणि ती माळ गळ्यामध्ये घातली. कशामुळं? कारण जगा वेगळं केल्याच्या नंतर तिथं नाव घेतलं जातं. पण सोपं वाक्य सांग का, जगा वेगळं करण्यापेक्षा तुम्ही जगा वेगळं. बोलणं लक्षात येईल ना? तुम्ही झोपायला तर नाहीत ना? आपण काहीतरी जगा वेगळं करण्यापेक्षा आपण थोडं वेगळं जगलं पाहिजे ना महाराज. जगा वेगळं केल्याच्या नंतर गिनीज बुक मध्ये तुमचं नाव जाईल, पण जगा वेगळं जीवन जगल्याच्या नंतर भगवान परमात्माच्या डायरीमध्ये तुमचं नाव जाईल बघा. हा, मला एकच सांगायचंय, प्रत्येकाला वाटतं मला मोठं म्हणावं, पण तुकोबऱ्या म्हणतात, लोकांनी आपलं कौतुक करावं, लोकांनी आपली कीर्ती गावी, लोकांनी आपल्या पाया पडावं, ह्याच्या अगोदर आपली ती पात्रता आहे का आणि आपला तो अधिकार आहे का, याचा कधीतरी आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. कारण लोकांच्या मोठेपणाने, लोकांच्या स्तुतीने मनुष्य कधी मोठा होत नाही महाराज. लोक लय गमतीचे, तर लोक कोणाची स्तुती करतात, कोणाची निंदा करतात, याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराला अनुभव आहे. करतात त्यांना कोणाची स्तुती करतात लोक. लोकांचं काय हो, आता हे आम्ही महाराष्ट्रभर फिरतो ना पाटील महाराज, ते कोणीतरी कीर्तनाच्या अगोदर माईक जवळ येतं बघा. आपल्या इथं पण आला असेल कोणी, मग ते कीर्तनाच्या अगोदर माईक जवळ येऊन काय पुकारतात, ऐका आज आपल्या गावामध्ये, असं पुकारतात ना. ऐका आज आपल्या गावामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाजलेले, असं पुकारतात ना. कीर्तनकार आलेत. काही काही ग्रामीण भागात असं पण पुकारतात, ऐका आजचं कीर्तन कालच्या कीर्तनकारापेक्षा जोरात होणार आहे. काल इथं नव्हतं म्हणून डिरी केली मी, असं पुकारतात. मग असं पुकारलं जरा आम्हाला बरं वाटतं ना. मग आपण जीव तोडून कीर्तन करतो महाराज. ते पुकारलेलं असतं तसं. मग ओव्या, प्रमाण, दृष्टांत, सिद्धांत 2-2.5 तास कीर्तन करतो. आणि कीर्तन झाल्याबरोबर ते माईक घेतात, काय पुकारतात माहिती का, ऐका उद्याचं कीर्तन. आजच्या कीर्तनकारापेक्षा जोरात होणं. त्याला म्हणलं बाबा जाऊ दे तरी. लोकांच्या मोठेपणाने मनुष्य कधी, आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे, वाघ्या भुत्याच्या गर्दीमध्ये मनुष्याला मोठेपण येत नाही. वाघ्या भुत्याचा अर्थ सांगूत का तुम्हाला, तुपासाठी उष्ट खाणारे, अर्ध्या चहावर स्तुती करणारे. असे माणसं एखाद्याला असं हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. हरभऱ्याचं झाड माहिती ना तुम्हाला, इकडं आहे का? किती फूट उंच आहे? तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो. किती फूट आहे हरभऱ्याचं झाड? 1 ते 2 फूट. पण एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, नारळाच्या झाडावर पडल्यावर अजिबात लागत नाही, तेवढं हरभऱ्याच्या झाडावर पडल्यावर लागतं. त्याचं कारण सांगू का तुम्हाला, नारळाच्या झाडावर मनुष्य, नारळाच्या झाडावर मनुष्य स्वतः चढलेला असतो आणि हरभऱ्याच्या झाडावर अख्ख्या गावाने चढवलेलं असतं. मग लोकांच्या मोठेपणाने मनुष्य कधी मोठा होत नाही. तुकोबाराय म्हणले, एखादा साधक, एखादा संत परमार्थ साधना करत असताना जीवन जगत जगत आयुष्याच्या पहिलं तीराला गेल्याच्या नंतर जेव्हा तो आपल्या जीवनाचा पाठीमाग ओळून आढावा घेतो,
त्याला त्याला त्याच्या जीवनाचं कौतुक वाटावं हे खरं जीवन आहे. जेव्हा आपण काही दिवस परमार्थ केल्याच्या नंतर आपल्याला वाटावं आपण पाठीमागं नेमकं कसं जगलो आणि नेत्र बंद करून इथून मागचे आपले 10 वर्ष कसे गेले, जेव्हा आपल्याला आपण जगलेलं समाधान वाटतं ना, ते खरं ग्रेट जीवन आहे. तुकोबाराय म्हणले मी हा प्रयोग केला, नेत्र बंद केले आणि मला माझ्या जीवनाचं कौतुक वाटायला लागलं. कशामुळं? आता मी निश्चिंत झालो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कशामुळं? कवतुक वाटे झालिया वेचाचे म्हणजे जीवनाचे. काय आहे बघा, मनुष्य आपल्या संत वाङ्मयामध्ये 4 प्रकारची कृपा सांगितली. तुम्ही जागेत ना, झोपले वगैरे नाहीत ना इकडचे, झोपू नका फक्त. आपल्या संत वाङ्मयामध्ये 4-5 प्रकारच्या कृपा सांगितल्या आहेत. पहिली आहे संत कृपा, दुसरी आहे देवकृपा, तिसरी आहे ग्रंथकृपा, चौथी आहे पितृकृपा आणि 5वी आहे आत्मकृपा. तुम्हाला देवकृपा कमी झाली तरी चालेल, संत कृपा नाही मिळाली तरी चालेल, ग्रंथकृपा पितृकृपा कमी झाली तरी चालेल, पण जगातली सगळ्यात एक श्रेष्ठ कृपा सांगितलेला आत्मकृपा म्हणतात. स्वतःची स्वतःवरती झालेली कृपा ह्याच्यासारखं मोठं कुणीच नाही महाराज. जेव्हा मनुष्य स्वतःची स्वतःवरती कृपा करतो तेव्हा तो आतून पवित्र होतो आणि मनुष्य जसा आतमधून हळूहळू पवित्र होतो त्याला अख्खं जग पवित्र दिसायला लागतं. म्हणून माझा नेहमी एक प्रश्न असतो, ऐका, माणसाने चांगलं असावं का चांगलं दिसावं? श्रोते मंडळी, कसं माणसाने चांगलं असावं का चांगलं दिसावं? बाबा चांगलं असावं. पण खरं सांगा, आपला अख्खा दिवस कशात चाललाय? लबाड बोलायचं नाही बरं का. कीर्तनामध्ये महाराज सोडता लबाड कोणीच बोलत नसतात. आपला अख्खा दिवस कशासाठी चाललाय? चांगलं दिसण्यासाठी. म्हणून दुसरी एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं. इकडं आहे का? म्हणून जे आपल्या डोळ्याला वाटणारी गोष्ट तशी असेल. किराणा दुकानदाराकडे नारळ घ्यायला गेला, सगळे नारळ बाहेरून सारखेच असतात, पण आतून काही काही नारळ कसे निघतात? खराब निघतात ना, त्याला पावलं म्हणतात. ते नासकं निघलं म्हणून पावलं आहे का नाही? म्हणजे बाहेरून दिसणारं जग आतमधून तसं असणच सांगता येत नाही. याच्यासाठी तुकोबाराने गात्यामध्ये सलग 3 दृष्टांत दिले. 3 नंबर 1, तुकोबारा म्हणले खोट्या नाण्याला बाहेरून किती सोन्याचा मोलामा केला ते आतमधून खोट आहे. मग त्याला किती बाहेरून सोन्याचं पॉलिश केलं तर त्याला सोन्याचं नाणं म्हणता येईल का? नाही ना. का? मुलाम्याचे नाणे आणि तुका म्हणे नोहे सोने. तुकोबाराने गात्यामध्ये दृष्टांत दिला आहे का? तुकोबारा म्हणतात गाढवाची दाढी केली कठीण केली. इकडे करतेत का? कोणाची? गाढवाची. काय केली? काय काय 2 पायाचे पण गाढव असतात. आता नावेला जाणे त्यांची. आता काय काय गाढवाचे. एक माणूस नाव्याकडे दाढी करायला गेला आणि दाढी करत बसला. नाव्याला सहज विचारलं, म्हणलं का रे नावे दादा किती वर्षापासून दाढी करतोस? तो म्हणला 50 वर्ष झालं दाढी करतोय. 50 वर्षे. हे नाही गप बसव ना. तो म्हणला आतापर्यंत कधी गाढवाची दाढी केली का? तो म्हणला पहिलाच येऊ गई. जरा 5G राहू द्या. तुकोबाराने म्हणले गाढवाची दाढी केली कठीण केली आणि गाढवाचा मालक म्हणला लोक हो आजपासून याला घोड म्हणा. म्हणता येईल का दादा? त्या गाढवाचा किती शृंगार केला तरी ते कोण आहे? गाढवच आहे ना. माझी भाषा नाही. गाढव शृंगारीले कोडे काही केल्यानो हे घोडे. म्हणले कशामुळं? त्याचे भुंक नेणार आहे स्वभावाशी करील काय. तुकोबाराने गात्यामध्ये 3रा दृष्टांत दिला. माता माऊलीची क्षमा मागतो, जरा खरड भाषा आहे तुकोबाराची. तुकोबारा म्हणतात सतत व्याभिचार करणाऱ्या स्त्रीनी, वाक्य रिपीट करतो, सतत वाईट वागणाऱ्या स्त्रीनी ठसठशीत कुंकू लावलं आणि 10 तोळ्याचं मंगळसूत्र घातलं म्हणजे तिला पतिव्रता माऊली म्हणता येत नाही. अतिउत्तम झाले वेश्येचे लावण्य परिती सुवासीनं न म्हणावी. म्हणून माणसाने चांगलं असावं का चांगलं दिसावं? सोते हो असावं महाराज. आपल्याला वाटणारी गोष्ट तशी. आता आम्ही येताना आळंदीहून आलो दर्शन करून. सकाळ लवकर निघलो, आळंदीत दर्शन केलं आणि वडगाव चौकात माझा मित्र भेटला आळंदीतला. नुकतंच नवीन लग्न झालं होतं. बायकोचा हात हातात धरून चालला होता. मी म्हणलं काय प्रेम आहे बायकोवरती? अरे ते म्हणलं कशाचं प्रेम? हात सोडलं की साड्याच्या दुकानात घुसती. आपला भ्रम आहे. आपल्याला वाटतं तसं नसतं महाराज. एक आजी एसटीने प्रवास करायची आणि रोज कंडक्टरला काजू बदाम खायला द्यायची. ह्याने महिनाभर काजू बदाम खाल्ले. महिनाभर न राहून आजीला विचारलं आजी काय जीव आहे तुमचा माझ्यावरती? ती म्हणली कोण म्हणलं जीव आहे? आणि तुम्ही तर रोज माझा काजू बदाम खायला द्या. ती म्हणली बाबा असं माझ्या तोंडात नाही दात, चगळून चगळून फेकून देण्यापेक्षा तुला देते. आपला भ्रम आहे. काय आहे बघा, खऱ्या आयुष्यामध्ये रावणा सागरात जगणारा मनुष्य
त्याला जर नाटकामध्ये काम करण्याची वेळ आली ना तर तो हुबेहूब प्रभू रामचंद्राची भूमिका करतो. म्हणून त्याला राम तर म्हणता येत नाही ना, तो रावणच आहे. म्हणून माणसाने हळूहळू आतून शुद्ध झालं पाहिजे. आणि तुकोबराय म्हणतो जो आतून शुद्ध झाला त्याला अख्खं जग पवित्र दिसतं, आणि जो आतून दुर्जन आहे त्याला अख्खं जग अपवित्र दिसतं. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, आणि तयासी त्रिभुवन अवघे खोटे. ह्याच्या विरुद्ध प्रमाण होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी त्रिभुवन अवघे देव. तुम्हाला महाभारतातली कथा तुम्ही ऐकली असेल यदा कदाचित, सगळ्यांना माहित आहे. काय झालं, सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्णाला एक सज्जन माणूस जेव घालायचा होता. सकाळची वेळ होती. श्रीकृष्णाला वाटलं 9 वाजता एक वारकरी जेव घालू, सज्जन माणूस जेव घालू. मग श्रीकृष्णाला वाटलं आपण स्वतः सज्जन माणूस आणण्यापेक्षा एखाद्याला काम सांगावं. श्रीकृष्ण घरातून बाहेर पडले. स्वयंपाक चालू होता. बाहेर होता दुर्योधन. श्रोते हो, काम कोणाला सांगावं हे अगोदर माणसाला कळालं पाहिजे बरं का. हा मुळात दुर्योधन, ज्याचा जन्म झाल्याबरोबर रक्ताचा पाऊस पडला ना अख्ख्या जगातले गाढवं वरडत होते हा दुर्योधन. श्रीकृष्ण म्हणले, दुर्योधना जी देव एक काम कर, गावात जा आणि पटकन एक सज्जन माणूस हुडकून आण, सापडून आण. किती माणूस आणायचा आहे? झोपले काय? झोपा तुम्ही, झोपा. उशा आणल्यात का? उशा नाही ना. माणूस किती आणायचा आहे? एक एक. आता हा दुर्योधन महाराज सज्जन माणूस हुडकायला गेला. सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडला. संध्याकाळी 9 वाजता रिकाम्या हातानेच परत आला. कृष्ण म्हणला, अरे माणूस कुठं आहे? कशाचा माणूस म्हणला, आपलं गावातलं खराब आहे म्हणला. आपल्या गावासारखं बेकार गाव कोणतंच नाही. हा कोण म्हणत होता एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक गावातला दुर्योधन असंच म्हणतो, मला हे सांगायचंय. दुर्योधन म्हणला, तेव्हा आपलं गाव लय खराब आहे, आपल्या गावात एकही सज्जन माणूस नाही. श्रीकृष्ण म्हणला, दुर्योधना दिवस वाया गेला बघ, स्वयंपाक वाया गेला. आता हेच काम दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे सोपवलं. अर्जुना जे देवा, काल दुर्योधन गेला होता, त्याने काय सज्जन माणूस आणला नाही. तू पटकन जाणे एखादा सज्जन माणूस किती आणायचा आहे श्रोते हो? बोला, एकच माणूस आणायचा आहे. अर्जुन पण सकाळी सकाळी घरातून बाहेर पडला. संध्याकाळी 9-10 वाजता म्हणजे अख्खा हस्तिनापूर फिरला आणि संध्याकाळी रिकाम्या हात्याने आला. त्यांनी पण माणूस आणला नाही. श्रीकृष्ण म्हणतात, अरे असं असतं का रे? काल दुर्योधन गेला होता, त्यांनी सज्जन माणूस आणला नाही. आज तू गेला, तो माणूस आणला, नेमका का आणलं नाही? अर्जुन म्हणला, देवा ह्याच्यात माझी चुकी अजिबात नाही. तुम्ही माणूस किती सांगितलंय? एक. अख्खं गाव सज्जनांनी भरलंय म्हणला. मला प्रश्न पडला, मी नेमकं सांगू कोणाला? मी एक माळकरी माणूस घेऊन चाललो होतो, सज्जन होता. दुसरा भेटला ज्याचा हरिपाठ पाठ होता. तिसरा भेटला त्याचा तर काकडा पाठ होता. चौथा भेटला त्याची गाथा पाठ होता. 5वा ज्ञानेश्वरी पाठ. म्हणजे अहो आपलं गाव काय पवित्र आहे. एकापेक्षा एक सज्जन माणसं आहेत. अख्खं गाव सज्जन आहे. स्वयंपाक एक जणाचा. मग मी आणू कोणाला? हा बदल दुर्योधनाचा पण नव्हता, हा बदल अर्जुनाचा नव्हता. हा बदल कशाचा होता? दोघांच्या हृदयाचा होता. अर्जुन आतमधून पवित्र होता म्हणून त्याला अख्खं जग पवित्र दिसत होतं. दुर्योधन आतून दुर्योधनच होता म्हणून त्याला अख्खं जग अपवित्र दिसत होतं. माझा प्रश्न एकच आहे, माणसाने आतून शुद्ध झालं पाहिजे. जसा मनुष्य हळूहळू आतून शुद्ध होतो. बघा, पौर्णिमेचं चांदणीचं रात्र पडलेलं असतं. पौर्णिमा आहे ना, आज पौर्णिमाच वाटतं बहुतेक, आहे का नाही? आता मला सांगा, पौर्णिमेचं जे चांदणं असतं इकडं पिवळं पडतंय का पांढरं? तुमच्याकडे कसं पडतंय? का काळं? पांढरं पिवळं का कसं? पांढरं. बरोबर आहे का? ते सगळीकडे पांढरच पडन ना. पांढरं पडतंय. काय झालं? आणि मग एक मित्र दुसऱ्या मित्राचा हात धरून चालला होता. मित्र म्हणला, वा काय पिवळं चांदणं पडलंय रे. दुसरा म्हणला, अरे दादा चांदणं पांढरच आहे, तुझ्या डोळ्याला कावीळ झाली. कावीळ झालेल्या माणसाला प्रत्येक पांढरी गोष्ट कशी वाटते? पिवळी. मी सांगत नाही, माऊलीची ओळी सांगतो. ना तरी दिटीवी दिली कवळी, ते चांदण्या ते मने पिवळी, आणि माझ्या स्वरूपी निर्मळी देखती दोष. काय आहे बघा, दोष पाहणारे माणसं दोष पाहतील याच्यात नवल नाही. ते देवात देखील दोष पाहत असतात. म्हणून नावं ठेवणाऱ्याचं कधी मनाव घ्यायचं नाही. नावं ठेवणारे कालही होते, नावं ठेवणारे आज पण आहेत, नावं ठेवणारे उद्या पण राहणार आहेत. नावं ठेवणाऱ्याने रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास बघून सीतेला परत वनवासाला पाठवलं. नावं ठेवणाऱ्याने तुकोबाराचा गाता पाण्यात बुडवला. मोठमोठ्याला संताला सोडणं, आपल्याला सोडतील का? मग नावं ठेवणारे फक्त माणसालाच नावं ठेवत नाही, ते मंदिरात गेल्यावर देवाला देखील नावं ठेवतात. काही काही माणसाला सवय असते. एखाद्याने वास्तुशांतीने कष्टाने घर बांधलं, जेवाय बोलवलं, गप बसाव ना. दरवाजा तासा झालाय, पी जमली नाही. बाथरूमचं तोंड तिकडे पाहिजे होतं,
जरा तुझ्या घराला दरवाजा आहे का बाबा, ह्याचा अगोदर तपास घ्या ना. नावं ठेवणार तुकोबऱ्या म्हणले साखरीशी म्हणिता धोंडा, तरी का तोंडा न रुचावे. त्या साखरेला कोणी दगड म्हणलं म्हणून साखरेचा गोडपणा काय कमी होत आहे का, आणखीन ती गोडच होणार ना. माझा प्रश्न एक आहे, माणसाने हळूहळू आतून शुद्ध झालं पाहिजे. महाराज आम्हाला कळलं आतून पवित्र व्हावं, पण ऐका प्रश्न नंबर 2, माणसाने आतून पवित्र व्हायचं कसं. सोपी व्याख्या सांगतो. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये जेवढे दुर्गुण आहेत तेवढे गुण आहेत. जो मनुष्य चांगला आहे तो मनुष्य वाईट पण आहे, असा चांगला आहे असं म्हणायचं नाही. 100% गुण आहे तर 100% दुर्गुण आहेत. फक्त आपल्याला ते राहिलेले दुर्गुण घालवायचे आणि गुणाला जागा द्यायची. म्हणजे अंतकरणातले संपूर्ण दुर्गुण डिलीट करायचे आणि तिथं गुण डाउनलोड करायचे. माणूस आपोआप पवित्र होतो. अजून सोपं सांगू का मोबाईलच्या भाषेमध्ये. आता मोबाईल सगळ्याजवळच आहे ना, मोबाईल आहे ना. मोबाईल नाही असा माणूसच नाही महाराज. आणि ज्याच्याकडे मोबाईल नाही तो माणूसच नाही ना. आमच्या मराठवाड्यामध्ये ना ज्वारीचे कणस चांगले आले आणि पाखर खाऊ लागले तर त्याला असे बुजगावणे करते. तर ऐकले असेल तुम्ही असे बुजगावणे. एका माणसाची ज्वारी चांगली आली म्हणून त्याने असे बुजगावणे केले. काठी लावली, काठीला कपडे घातले, मडकं लावलं, त्याला दाढी मिशा काढल्या, 2 बुजगावणे केले. आकाशातून पक्षी चालले आणि पक्ष्याने ज्वारीचे कणस पाहिले. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हणला, वा काय भारी ज्वारीचे कणस, चल ना खायला जाऊ. दुसरा म्हणला, नको नको ते माणसं आहेत. हे म्हणला ते माणसं नाहीत, बुजगावून आहेत. म्हणला कसं काय ओळखलं. म्हणला त्यांच्या हातात मोबाईल कुठे. म्हणजे हातात मोबाईल असेल तरच माणूस म्हणावं लागन, नाहीतर ज्याच्या हातात मोबाईल नाही ते बुजगावूनच आहे ना. महाराष्ट्रातली नाही भारतातली 99% पागल दुनिया मोबाईलनी केली महाराज. एक माणूस व्हॉट्सअप बघत बघत शेजाऱ्याच्याच घरात घुसलं. बरं त्याची बायको तरी ध्यानाव असा ना, ती इंस्टाग्राम बघत होती. तिला वाटलं तिचा नवराच आलाय काय की. तिने चहा उकाळला, ह्याला कब्बर चहा दिला. ह्याच्याकडे बघितलंच नाही ना मोबाईलकडं. तिचा ओरिजिनल नवरा फेसबुक बघत आला. आम्हाला सॉरी तुमच्या घरात चुकून आलोय. अरे घर तुझंच आहे ना. बघा आता सगळ्याजवळ मोबाईल आहे. मोबाईलची भाषा सांगतो तुम्हाला. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GB असते. 1 GB 2 GB 128 असं काहीतरी असतं. ऐका, समजा तुमचा मोबाईल गच्च भरला, आता त्याच्यामध्ये अजिबात जागा शिल्लक नाही. 1 KB 1 MB सुद्धा जागा शिल्लक नाही. आणि त्याच मोबाईलमध्ये एखादं कीर्तन डाउनलोड करून घ्यायचंय, एखादी चाल डाउनलोड करून घ्यायची. श्रोते हो, अगोदर काय करावं लागन, पहिले डिलीट करावं. खालचे बोला काय करावं लागन, पहिलं डिलीट करावं लागन. पहिलं डिलीट केल्याशिवाय दुसरं डाउनलोड होत नाही. तुकोबऱ्या म्हणजे आपल्या अंतकरणातले विकार डिलीट केल्याशिवाय भगवान परमात्मा डाउनलोड होत नाही. अगोदर दुर्गुण डिलीट करा. मग एकदा का दुर्गुण डिलीट केले तर येऊनी गोपाळ राहते ते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येतो, पण अगोदर काय करावं लागेल, दुर्गुण डिलीट करावं लागतात. महाराज आम्हाला कळालं दुर्गुण काढून टाकायचे. प्रश्न नंबर 3, दुर्गुण काढायचे कसे. माझं बोलणं तुम्हाला झोपा वगैरे नाही न्यायला, व्यवस्थित आहे ना आपलं सगळं, का चहा पाणी वगैरे मदत काही तसलं काही नाही ना. ऐका ऐका, मग दुर्गुण काढायचे कसे. एक 5 मिनिटामध्ये दशम स्कंदातला गोड प्रसंग आहे. दुर्गुण कसे काढायचे लक्ष दे. नाही का, बासरीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये. माझे हे 5 गुण जरी तुम्ही ऐकले ना तरी माझं कीर्तन सफळ झालं बरं का श्रोते हो. गोपिकाने बासरीचा इंटरव्ह्यू घेतला, गोपिका, आणि बासरीला काही प्रश्न केले. गोपिका म्हणू लागल्या, सांग सांग बासरी, तू तुझ्या जीवनामध्ये नेमकं असं काय केलंस जेणेकरून भगवान श्रीकृष्ण तुला जवळ करतात. म्हणजे आमच्याकडे पहा ना, आम्ही श्रीकृष्णाच्या नादाला लागलो, आमच्या संसाराची राख रांगोळी झाली. नवरा कुठे, सासरा कुठे, सासू कुठे, लेकरं बाळ, घरदार आम्हाला काही माहित नाही. हे सगळं सोडलं त्याच्यासाठी, पण आता तोच भेटत नाही. पण तू असं नेमकं काय पुण्य केलंस जेणेकरून श्रीकृष्णाच्या कमरेला असतीस, त्याच्या हाताजवळ असतीस, त्याच्या ओठाजवळ असतीस. सांग ना बासरी, असं तू काय केलं ग. बासरी म्हणू लागली, गोपिकांनो, मी माझ्या जीवनातले 5 दुर्गुण काढले आणि 5 गुण अपलोड केले, म्हणून देव मला जवळ करतात. कोणते कोणते ते लक्ष देऊन ऐका बरं का. बासरी म्हणू लागली, गोपिकांनो, मी माझ्या जीवनातला वाकडेपणा टाकून दिला आणि सरळ झाले. श्रोते हो, बासरीचं लाकूड वाकडा असतं का सरळ. बासरी पाहिली ना तुम्ही, त्याला आमच्या मराठवाड्यामध्ये ग्रामीण भाषेमध्ये पवा म्हणतात. बासरीचं लाकूड वाकडा असतं का सरळ. सरळ.
वाकड्या लाकडाची बासरी बनत नाही, वाकड्या लाकडाची पिपाणी बनते. आणि ती लग्नात वाजवितात, पी 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 तिकडच पी. ती लग्नात वाजवितात. बासरी सप्ताहामध्ये आहे, म्हणजे देवाच्या जवळ आहे. कशामुळं? तिने वाकडा हा दुर्गुण काढला आणि सरळ नावाचा गुण प्राप्त केला. किती परीक्षा झाल्या? एक. वाढू नका आणि कमी करू नका. एक. बासरी आपल्या जीवनातली दुसरी परीक्षा सांगू लागली. ऐका ना गोपिकांनो, मी माझ्या हृदयातली गाठ काढून टाकली. मला सांगा, बासरीच्या लाकडामध्ये गाठ असते का हो? नाही ना. वेळूच्या मधल्या कांड्याची बासरी बनते. ज्या लाकडामध्ये गाठ आहे त्याची बासरी बनत नाही, त्याचं पोलिसाकडचं दांडकं बनतं. गाठ असलेल्या लाकडात बासरी बनते का नाही? म्हणून तुकोबाऱ्या म्हणले, तुका म्हणे सोडिल्या मी माझ्या हृदयातल्या गाठी काढून टाकल्या हो. म्हणून माझं एक प्रांजळ मत आहे, माणसाच्या अंगाला किती गाठी असावं पण माणूस आतल्या गाठीचा असू नये. माणूस माळका असावं पण भावकीवर जळका नसू नये. अजून सोपं सांगू का? माणसाच्या डोक्याला केस नसावं पण माणूस गेलेली केस नसावं. मी माझ्या हृदयातली गाठ काढून टाकली म्हणून मला देव जवळ करतो. किती परीक्षा झाल्या? 2 का 3? 2. बासरी आपल्या जीवनातली तिसरी परीक्षा सांगू लागली. गोपिकांनो, मी माझ्या देहावरती उदास झाले. बासरीच्या पाठीमागं 2-3 छिद्र पाडलेले बघा, पाहिले तुम्ही. आता माझं प्रेम माझ्या देहावरती नाही, कृष्णार्पण नमस्तु, मी माझं प्रेम कृष्णावरती अर्पण केलं म्हणून मला देव जवळ करतो. किती झाल्या? 3. बासरी आपल्या जीवनातली चौथी परीक्षा सांगू लागली. गोपिकांनो, मी आतून मोकळी झाली. बासरीचं लाकूड आतून कसं आहे? काहीच नाही ना महाराज. काम क्रोध केले घर रीती, इकडून पाहिलं की तिकडं दिसतं. आहे का बासरीमध्ये? काम क्रोध लोभ मत्स्य दंभ अहंकार या विकाराला आता माझ्यामध्ये मी जागा दिली नाही, सगळं हृदय मोकळं केलं. किती झाल्या? 4. आणि शेवटची बासरी 5वी परीक्षा सांगू लागली. गोपिकांनो, आता माझ्या बरोबर कुणी कसाही जरी बोलला किंवा कसाही बोलला तरी मी सगळ्याशी प्रेमाने बोलते. बासरीचा गुणधर्म सांगतो. बासरीमध्ये तुम्ही राग फुंकर मारा किंवा प्रेमाने फुंकर मारा, बाहेर येणारा आवाज गोडच येणार महाराज. बासरीचा राग आला ना, राग फुका बरं, तिच्यातून चांगलाच आवाज येतो. आणि प्रेमाने फुकलं तरी चांगलाच आवाज येतो. ह्या 5 परीक्षा म्हणजे जो 5 गुण प्राप्त करतो आणि दुर्गुण काढतो, देव त्याला जवळ करतो. तुकोबाऱ्या म्हणतात, दुसरा देवच जवळ करत नाही तर या प्रत्येक मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस असा मनुष्य आल्याबरोबर आपल्या तोंडाने त्याची कीर्ती गातो, व्हावा करतो. अभंगाचं शेवटचं चरण. भाव वाटे जना, भाव वाटे टाळ टाळ.
वारंवार अभंगाच्या शेवटच्या द्वारे करतात. तुम्ही टाळ्या का वाजवल्या, चाल आवडले म्हणून. याला म्हणायचं वा वा. लक्षात आलं ना तुमच्या? लोक कोणासाठी टाळ्या वाजवत नाही, आवडलं तरच. म्हणून वा वा वाटे जना. कशासाठी? तुका म्हणेसाठी गुन्हा. गायन नावाचा गुण आहे म्हणून टाळ्या वाजवल्या. नाहीतरी सुट्टे सुट्टे जर शब्द जोडले ना अभंगाच्या शेवटच्या चरणाचे, त्याचा असा अर्थ निघतो महाराज, तुका म्हणे गुणासाठी ज्यांना व्हावा वाटे. लोक आपलं कौतुक करतात, आपली कीर्ती गातात, आपल्या नावाचा उदो उदो करतात. ते आपलं केलेलं कौतुक नाही, आपली केलेली कीर्ती नाही, आपलं केलेलं मोठेपण नाही, मग आपण केलेल्या गुणाचं मोठेपण आहे. मग तुका म्हणेसाठी गुन्हा ज्यांना व्हावा वाटे. अजून सोपं सांगतो ऐका. या मृत्यू लोकामध्ये सगळे माणसं सारखेच आहेत, दिसायला नाही, अंगा खांद्याने. सगळ्याला 2 हात आहे, सगळ्याला 2 पाय, एक ना. खाण्याची प्रक्रिया सारखी, बोलण्याची प्रक्रिया सारखी, दुखायला लागलं तर वैद्यकीय तपासण्यासारख्या. तिथं सगळ्याचा रक्ताचा कलर कसा आहे? लाल. लालच आहे सगळ्याच. असं आहे का भारतातल्या लोकांचं रक्त लाल आहे आणि पाकिस्तानच्या लोकांचं रक्त काळे, काळ्या तोंडाचे म्हणून आहे का असं काही? त्यांचं सुद्धा कसं आहे? सगळे माणसं सारखेत, पण ऐका ना, सगळ्याची किंमत सारखी काही तर नाही ना. मग किमतीमध्ये कशामुळे पडला? तुका म्हणीसाठी गुन्हा. अजून सोपं सांगतो तुम्हाला. आता आपल्या गावातलं सुंदर मारुती रायाचं मंदिर आहे. तुम्ही थोडा प्रतिसाद द्या बरं का. तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलू, आपण वाटून कीर्तन करू आणि कीर्तन झाल्या वाटून घेऊ. पुण्य पुण्य. तुम्ही लगेच कुणाला किती 500चं नोट आल्या हेच बघायला लागलात. ऐका, मंदिर कशाचं आहे? बोला. मारुतीचं. मारुतीची मूर्ती कशाची? पाषाणाची, दगडाची. बरोबर आहे की नाही? आपण पाषाणाची म्हणू. मूर्ती पाषाणाची. मंदिरामध्ये जाण्यासाठी जी पायरी, ती पायरी पण कशाची? पाषाणाची. ऐका बरं का, दोन्ही काय आहे महाराज? बोला की. दगड आहे, पाषाण आहे. मूर्ती पण दगडाची, पायरी पण दगडाची. पण 2 दगडातला फरक बघा. एका दगडाला नमस्कार करण्यासाठी एका दगडावरती पाय दिला जातो. ही तुकोबाराची भाषा आहे. तुकोबारे म्हणतात पाषाण देव, पाषाण पायरी आणि पूजा एकावरी पाय देती. एका पाषाणाची पूजा आणि एका पाषाणावरती पाय. कशामुळं? एका पाषाणाने गुण, देव नावाचा गुण प्राप्त केला म्हणून लोक त्याची पूजा करतात, आणि एका पाषाणाने पायरी नावाचा गुण प्राप्त केला, लोक त्याला पायाखाली तुडवतात. म्हणजे इथं किंमत केवळ आणि केवळ गुणाला आहे. म्हणून तुका म्हणेसाठी गुन्हा ज्यांना व्हावा वाटे. अजून सोपं सांगतो. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा अधिकारी असतो, ज्याला मराठीमध्ये कलेक्टर म्हणतात. असं कसं आहे मग? नाही, मराठीमध्येच कलेक्टर म्हणतात, है का नाही? मला इंग्लिश कळत नाही, ते बोलायची हौस असते. बघा, कलेक्टर साहेब, जिल्हा अधिकारी एकच आहे का नाही? आता त्या जिल्हा अधिकाऱ्याच्या बाहेर एक वॉचमॅन असतो, राखणदार असतो ना, त्याची पण नोकरी सरकारी. कलेक्टरची नोकरी सरकारी. दोन्ही नोकऱ्या सरकारी. पण ऐका ना, दोघाला पगार सारखी का? बोला. नाही. बरं, दोघाला मान सारखा आहे का? दोघाची किंमत सारखी का? नाही. किमतीमध्ये, मानामध्ये आणि पगारीमध्ये फरक पडला का? गुणामुळे. म्हणून तुका म्हणेसाठी गुन्हा ज्यांना व्हावा वाटे. अजून सोपं सांगतो. तुम्ही शेतकरी, मी पण शेतकरी, आहे का नाही? आमच्या इकडं आऊत आहे. तुमच्याकडं आहे का बैलाचं? का सगळं ट्रॅक्टरवर कामं चालू आहे सध्या इकडं? आहेत ना बैल? आऊत कशात आहे तुमच्या इकडं? लाकडाचं. जुन्या काळात होता. आता आऊत काय म्हणते तुमच्या इकडं? वखर का आऊत? हा, लय भाषात फरक आहे बरं का. हे असला गोळ होतोय. तुम्हाला 2 पदार्थ सांगतो, तुम्ही कधी खाल्लेत का? सालकून फुकरू. 2 पदार्थ आहेत महाराज खानदेशातले. काय? सालकू आणि फुकरू. हे मला पण माहित नव्हतं. पाटील महाराज, मी नंदुरबारला कीर्तनाला गेलो. तिथल्या आजीने मला विचारलं, महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं? म्हणलं तुमच्याकडं असन ते करा. ते म्हणले आमच्याकडं सालकून फुकरूई. माझ्या बापजीन मी कधी माहित नाही मला ते फुकरू लय कस तरी वाटायला. फुकरू म्हणलं मला ऐकायलाच बरं नाही, मला सालकू करा. तिने 10 दिवसाचे शिळे तुकडे शिजवले. मी म्हणलं फुकरू काय होतं? ती म्हणले गुलाबजामुन आणि पुरणपोळी. हे माहीत नसल्यावर लय घोळ होतय. अहो, मी तिकडं खानदेशात कीर्तनाला गेलो. एक जणांनी 1 वाजता फोन केला कीर्तन झाल्यावर, आणि तो हसू लागला. मी म्हणलं आता का हसायला? म्हणला कीर्तनातला विनोद आता कळाला. भाषाचा लय मोठा प्रभाव आहे. आऊत म्हणते ना तुमच्या इकडं वखर. आता वखर कशाचं आहे? लोखंडाचं. बरोबर आहे ना? ती वखराला खालून पास असते. पासत ना,
ती कशाची? लोखंडाची. जाऊ दे, तुकोबारीची भाषा सांगतो. विळा कशाचा? विळा लोखंडाचा. तलवार लोखंडाची. बंदूक लोखंडाची. पण सगळं एका किमतीत भेटतंय का? विळा ज्या किमतीत आहे त्या किमतीत तलवार भेटन का? नाही ना. तुकोबाऱ्या म्हणले फिरंगी वाखर लोखंडाचे विळे परी ते निराळे गुणामुळं. किमतीमध्ये फरक कशामुळे पडला? गुणामुळे. इथं किंमत गुणाला आहे म्हणून तुका म्हणे साठी गुन्हा ज्यांना व्हावा वाटे. अवगुण्याला कोण किंमत देतो हो? आहे अवगुण्याला किंमत? गावोगाव अवगुणित महाराज. त्यांना कोण असे चौकात बसलेले असतात बरं का. इकडचं माहित नाही बाबा मला इथून जायचंय. पण काही काही गावात असे चौकात बसलेले असतात ना, रिटायर झालेले. काम ना धाम, घेणं ना देणं नाही, है का ना. घेणं ना देणं, कंदी लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं असे असतात. काही काय असे चौकात बसलेले. हुकूनचं कोण गावात एखाद्या पोराला जर पाहुणे आले ना कुठं आलते हे जर म्हणले ना, सकाता त्या पोराला बघायला आलतो बाबो, त्याच्या पोराला तर घुरं येतंय. गेले पाहुणे वापस. असे काय गावात माणसं कमीत का? म्हणून खरं सांगू का महाराज, अजून बऱ्याच गावाने शकुनी जिवंत मिळाला नाही. अजून बऱ्याच गावाने दुर्योधन जिवंत मिळाला नाही. आणि अजून बऱ्याच गावाने मंथरा पण जिवंत, त्या पण मिळाल्या नाहीत. शकुनी आहे ना महाराज गावोगाव. शकुनी कसा ओळखायचा सांगू का तुम्हाला? फक्त कोणाला सांगू नका, मी सांगितलंय म्हणून. 2 प्रकारचा शकुनी. नंबर 1, शकुनी कसा ओळखायचा? अख्ख्या भावकीचे भांडणं लावतो, सकाळ 7 वाजता टेट देवाचे ठेवतो. याला काय म्हणायचं? अख्ख्या भावकीचे भांडणं एकटाच लावतो बरं का, आणि सकाळ 7 वाजता रामकृष्ण हरी, याला म्हणायचं शकुनी. शकुनी नंबर 2, ह्याची काडी त्याला, त्याची काडी त्याला, त्याची काडी त्याला, हे कसं काय झालं? तुझ्यामुळं झालं, याला म्हणायची शकुनी. आणि मंथरा पण जिवंत आहे ना. मंथरा मेली का? मंथरा कशी ओळखायची? थोडा प्रतिसाद द्या. भिंतीवरचे किडे कोण खाती? बोला. भिंतीवरचे किडे कोण खाती? पाल. काठी घेऊन मारायला गेलं की कशाच्या पाठीमागं जाऊन लपती? फोटोच्या. आणि फोटो कोणाचा असतोय? देवाचा. बोला, लक्षात येलं ना. याला म्हणायचं मंथरा. दिवसभर सुनाला त्रास देते, संध्याकाळी चतुर्थी सोडती. पण मंथरा मेली नाही, शकुनी मेला नाही. एका गावात एक शकुनी होता महाराज. कुणाचंच चांगलं होऊन दिलं नाही. कुणाचंच. आयुष्यभर गावकऱ्याचं वाटोळ केलं. आयुष्यभर चांगलं कार्य आलं की मोडायला हात सगळ्यात पुढं. हळूहळू थकला, म्हातारा झाला. आणि म्हातारा झाल्याच्या नंतर ह्याला चिंता वाटू लागली. कशाची? काही मी उद्धार पावेल, मी मेल्याच्या नंतर गावाचं वाटोळ कोण करीन? चिंता कशाची? जर म्हणला मी मेलो तर अख्ख्या गावाचं वाटोळ कोण करीन? मग हळूहळू थकला. म्हातारपण जवळ आलं, मृत्यूकाळ जवळ आला. गावातले 4 शहाणे माणसं हिने बोललेली आणि गावकऱ्याला क्षमा मागितली. मला गावकऱ्या हो, मी खूप वाईट माणूस आहे, मला पश्चाताप होतोय मी वागलेला. आता माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. मी जर मेलो ना म्हणला, आपली लायकीत नाही चौकाच्या खांद्यावर न्यायची. मग एक काम करा, मी मेल्याच्या नंतर माझ्या पायाला दोरी बांधा आणि मला असं ओढत ओढत न्याजा. गावकरी म्हणले, आम्ही हे तू न सांगता करणारच होतो. तू त्रासच तेवढा दिलास. आणि हा मिळाला. आणि मेल्याच्या नंतर ह्यानी सांगितलं होतं, गावकऱ्याची इच्छा होती, अशी पायाला दोरी बांधली. ह्याला असतं रस्त्याने ओढत ओढत चालवलं. ह्याचं नशीब एवढं चांगलं होतं, ज्या रस्त्याने ओढत चाललेलं होतं ना, तो रस्ता नेमका पोलीस स्टेशन पुढून जात होता. पोलिसांनी अशी विचित्र अंत्ययात्रा पाहिली ना, अख्खं गावच जेलमध्ये टाकलं. मेला पण गाव अटक करून मेला. याला म्हणायचं शकुनी. विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी. हा विठ्ठल. मला एक सांगा, त्यांना कोण किंमत देतं सांगा बरं? अवगुण्याला कोण किंमत आहे का? नाही ना. इथं किंमत गुणवानाला आहे. मग महाराज, गुण अवगुणी ओळखायचे कसे? फार सोपी व्याख्या आहे. शास्त्र असं सांगतं, संपूर्ण कुंभनो करोति शब्दम अर्धो घोट घोष मुपैति नूनम विद्वान कुलीनो करोति गर्मम गुणिर्विहीना बहु जल्पयंती. त्याचा अर्थ सांगतो ऐका. संपूर्ण कुंभ म्हणजे माठ. माठ म्हणजे आपल्या भाषेमध्ये हंडा. महिला मंडळी झोपल्या काय तुम्ही? नाही ना. नाही, झोपलं इमानदार आहे. झोप एकटी कधीच येत नाही. झोपेच्या अगोदर तिची लहानी बहीण आहे, तिचं नाव डुकली. ते नंतर मोठ्या बहिणीला बोलली, तर ताई तू ये, ताई जरा इकडून असं येऊन देऊ नका बरं का, मी लय लांबून आलोय, तिला इथलं इथं येऊ देऊ नका. ऐका, तुम्हाला भरलेला हंडा घेऊन चालता येतं का? अर्धा. कसं आहे, तुम्ही डोक्याने पाणी, हांड्यावर पाणी आणता का? पण बर, अहो एवढी शासनाने सुविधा केली,
दारात नळ आहे दारात. ह्या महिला मंडळी त्याच्यापेक्षा हुशार आहे. ह्याने नळाला नळी लावली डायरेक्ट पाणी हांड्यात घेतलंय. तुमच्या पाया पडतो, फक्त महाराज आले की नळी देऊ नका. तांब्या शिल्लक राहू द्या. आता तुम्हाला भरलेला हंडा घेऊन चालतंय तर का अर्धा भरलेला? अर्धा हंडा चालू देत नाही, चालवतही नाही का? संपूर्ण कुंभो न करोति शब्दम. परिपूर्ण ज्ञानी मनुष्य कधीच वाहिपट बडबड करत नाही आणि अर्धवट ज्ञानी बडबड केल्याशिवाय राहत नाही. याला शुद्ध मराठीमध्ये एक म्हण आहे, हाफ नॉलेज इज डेंजर, फुल नॉलेज इज ब्युटिफुल. परिपूर्ण ज्ञानी कधी परवडला का? संपूर्ण न करोति शब्दम. म्हणजे गुण अवगुणातला फरक सांगतो तुम्हाला. माऊलीने 17व्या अध्यायामध्ये सांगितलं. माऊली म्हणले, फळली रुची शाखा सहजी भूमीशी उतरे देखा. ज्या आंब्याला परिपूर्ण आंबे लागतात ना, ती फांदी अशी झुकलेली असते, अशी नम्र झालेली असते. आणि ज्या आंब्याला अजिबात आंबे लागत नाही, ती फांदी अशी ताट असते. जो ज्ञानी आहे, परिपूर्ण आहे, जो आत्मज्ञानी आहे, तो असा झुकलेला असतो, नम्र असतो. आणि ज्याच्याकडं काहीच नाही तो अहंकारी असतो. हा गुण अवगुणातला फरक. म्हणून इथं किंमत केवळ आणि केवळ गुणाला आहे. अजून सोपं सांगतो ऐका. कावळ्याचा रंग काळा आहे, कोकिळ्याचा रंग कसा आहे पाहिले ना तुम्ही? काळाच आहे. दोन्हीचा रंग कसा आहे? काळाच आहे. पण ऐका ना, कावळा ओरडायला लागला तर लोक काठी घेऊन धावतात, दगड मारतात. काय लागला रे काव काव करायला? त्याच रंगाची कोकिळा. बरं, कावळा काय आपला दुश्मन नाही आणि कोकिळा काय आपली पाहुणी नाही, मेहुणी नाही कोकिळा. पण कोकिळा जर ओरडायला लागली ना, कानाला किती बरं वाटतं बरं. हा फरक कशामुळे आहे? संत कबीरदासाने सांगितलं, कौवा किसका दनहरी कोयल किसको देत, मिठी बानी बोल के चनापना करले. म्हणून माणसाने थोडंच बोलावं पण गोड बोलावं. कसं? तैसे साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकोबाराय म्हणले, असं बोलावं कसं? जसं काय तुमच्या मुखातून अमृताचा वर्षाव बाहेर होत आहे, असं कसं तरी बोलावं महाराज. मुखी अमृताची वाणी. किंवा बोलो ऐसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. आपलं बोलणं कसं सांगू का तुम्हाला? बोलो ऐसा बोले, जेने बोले मैस दावं तोडून पळे. बोलणंच नीट नाही काय कायचं हो माणसं. तुम्हाला सांग काय का श्रोते हो, शब्द जेवढे चांगलं आहेत ना तेवढे घातक आहेत. मौन जेवढं चांगलं तेवढंच घातक आहे. म्हणून एक महत्वाचं वाक्य सांगतो, योग्य वेळी शब्द थांबवता आले पाहिजेत, योग्य वेळी मौन सोडताही आलं पाहिजे. काही आपले शब्द थांबवले नाही म्हणून रामायण घडलं, वनवास घडला. आणि भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण होत असताना भीष्माचार्याने आपलं मौन सोडलं नाही म्हणून महाभारत घडलं. मग शब्द पण घातक आहेत, मौन पण घातक आहेत. माणसाने थोडं बोलावं पण गोड बोलावं. काय माणसाला बोलणंच येत नाही महाराज. असाच माणूस होता, तो बोलतच नव्हता नीट. काही बोललं की वाईटच बोलायचा, काही बोललं की वाईटच बोलायचा. गावकऱ्यांनी मिटिंग घेतली, ह्याला कुंभमेळ्यात पाठवलं. सगळ्यांनी पैसा गोळा केला, ह्याला तिकीट काढून दिलं आणि सगळे गावकरी म्हणले, तू तिकडच मर, आता येऊ नको. ज्या घरातला होता ना त्यांना एवढा आनंद झाला. ते म्हणले आपल्याच घरातला आहे, पण गावकऱ्याचे उपकार आहे, ते तिकडं पाठवला. ह्याच्यामुळे लग्न जमत नव्हतं. कमीत कमीत वापस येऊस तर एखादं लग्न उरकून घेऊ. नेमकं त्यांच्या घरातल्या मुलीचं लग्न जमलं. सगळ्या घरादाराची एकच इच्छा, कमीत कमीत नवरी वाट लावस तरी येऊ नये. पण नेमका हळदीच्या दिवशी टपाकला. घरातले म्हणले, बाबा तू आलास ना, आता फक्त तुझ्या पाया पडतो, तू काही बोलू नको. किंवा मला काहीच बोलायचं नाही का? काही झालं तरी तू बोलायचं नाही म्हणजे नाही. तो म्हणला, उद्या लग्नात मंडप पेटला तरी बोलायचंच नाही का? बोलला पण कसा बोलला? अपशकून. ह्याच्यामुळे तुला तिकडं पाठवलं. तुला सांगितलं ना काही बोलू नको. तेव्हा मला काहीच नाही, काही झालं तरी बोलायचं नाही. किंवा म्हणला उद्या लग्नात नवरदेव मिळाला तरी बोलायचंच नाही का? असं बोलत असतात का हो? म्हणून माणसाने थोडं बोलावं, गोड बोलावं. इथं किंमत गुणाला आहे. पण काय झालंय बरं काय का श्रोते हो, आज आपण 2026 मध्ये जीवन जगत आहोत. 2026 म्हणजे बहुतांश गुणाची जागा संपत्ती आणि सौंदर्याने घेतली. अजून सोपं सांग का? आपल्या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठी एक प्रक्रिया आहे, ज्याला विवाह म्हणतात, ज्याला आपण लग्न म्हणतो. लग्नाचं मुख्य अधिष्ठान गुण आहे. अधिष्ठान काय आहे लग्नाचं? गुण. पण त्या गुणाची जागा संपत्ती आणि सौंदर्याने घेतली. मुलीकडचे नवरदेवाचे गुण पाहतात का त्याची संपत्ती पाहतात? खरं बोला, काय पाहतात? संपत्ती.
आणि नवरदेवाकडेचे नवरीचे गुण पाहतात का सौंदर्य पाहतात? सौंदर्य पाहतात. म्हणून आताचे लग्न टिकाणा झालेत. अगदी सोपं सांग का, एखादी बिल्डिंग 100 वर्ष टिकावी असं वाटत असेल, तिचा कलर चांगला पाहिजे का पाया मजबूत पाहिजे? पाया मजबूत पाहिजे महाराज. कलर काढणार उद्या ढल जाएगा. एक ना दिवस तो राहणार आहे का? पण बिल्डिंग मजबूत असेल तर आयुष्यभर साथ देते महाराज. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे, आज कलियुगामध्ये माणसाने संपत्तीकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या संततीकडे लक्ष देणं सध्या काळाची गरज आहे. तुमची संपत्ती किती असू द्या, पण संतती वाईट निघली तर तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. आणि तुमची संतती बरोबर संपत्ती चांगली असेल, बस त्याला वैकुंठीचं जरा मोकळं आहे. बऱ्याच संसार उद्ध्वस्त झाले महाराज संपत्तीच्या नादामध्ये. आपल्या महाराष्ट्रातील अनेक मुलींनी आत्महत्या केल्या का? मायबापाने मुलाची संपत्ती पाहिले, तो काय करतोय पाहिलं नाही. पुणे जिल्ह्यातलं 2025चं सगळ्यात मोठं उदाहरण विसरलात का? वैष्णवीताई हागवणे आहे ना लक्षात? आत्महत्या करून मरावं लागलं. कशामुळं? वडिलांनी पोराची प्रॉपर्टी पाहिली, ही हरिपाठ करतं का झुलत येतं हे पाहिलंच नाही महाराज. परिणाम मरावं लागलं. बीड जिल्ह्यातलं गौरी गर्जे म्हणून मोठं प्रकरण गाजलं गेल्या वर्षी. तिला सुद्धा मरावं लागलं का? संपत्ती पाहिली. आणि अनेक मुलांनी सुद्धा फाश्या घेतल्या मुलीच्या नादाला लागून, का त्यांनी सौंदर्य पाहिलं. सौंदर्य टिकणारी गोष्ट नाही महाराज. म्हणून मला असं कधी कधी वाटतं महाराज, लग्नातला नुसता नवरीच्या मेकअपचा खर्च जरी वजा केला ना, अर्ध वराड जेवून निघन एवढा खर्च आहे. बरं ते सौंदर्य दुसऱ्या दिवशी टिक, त्या नवरदेवाला दुसऱ्या दिवशी बायको ओळखू नाही. ते कन्फ्यूज झालंय, लग्न कोणाबरोबर लागलं, नांदायला कोण आली. एक ग्राफिक सांगू का? ग्राफिक जरा 5G राहू द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ग्राफिक सांगतो. तो हात धुवून तिच्या पाठीमाग लागला होता. तो हात धुवून तिच्या पाठीमाग लागला होता. तिने तोंड दोन दाखवलं तेव्हा 3 किलोमीटर पळाला. हे सौंदर्य हे टिकल असं सांगता येत नाही ना. म्हणून माणसाने गुणाला किंमत दिली पाहिजे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे साठी गुन्हा जना व्हावा वाटे. महाराज आम्हाला कळालं, पण गुण प्राप्त करायचे कसे? तर तुकोबाऱ्या संपूर्ण दुर्गुणाचा अधिष्ठान म्हणजे ओशाळपणा आहे. हा ओशाळपणा नावाचा दुर्गुण काढून टाका. अभंगाचं पहिलं चरण. नसावे ओशाल, 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 नसावे ओशाळ. हो नसावे ओशाळ, 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 नसावे ओशाळ. मगमानी दिसकाल, मगमानी दिसकाल, मगमानी दिसकाल, मगमानी
तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात तुम्हाला गुण प्राप्त करायचे असतील, अवगुण काढून टाकायचे असतील, तर समस्त अवगुणाचा जन्म याच्या दुर्गुणापासून होतो. त्याचं नाव आहे ओशाळपणा. ओशाळ हा गाथ्यातला शब्द आहे. ओशाळ हा अपरिचित शब्द आहे, आपण कधी ऐकलेला नाही महाराज. पण ओशाळ शब्दाचा पर्यायी शब्द माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला, ज्याला मिंदेपणा म्हणतात. म्हणून माऊली म्हणले दिटी नोही मिनदी आणि बोलणे नाही संदिग्धी. जो माणूस कधीच खरं बोलत नाही त्याला म्हणायचं मिंदेपणा. कारण त्याचं बोलणं एक असतं, हातवारी एक करतात, बोलणं एक असतं, शरीराचा हावभाव वेगळा असतो. एका माणसाने देव नाही देव नाही देव नाही याच्यावर 3 तास व्याख्यान केलं. कशावर? देवच नाही म्हणला, 3 तास बोलला. आणि त्याची माझी भेट झाली. त्याला म्हणलं वा तुम्हाला एवढं कस काय जमलं? ते म्हणलं देवाची कृपा. झोपा तुम्ही, झोपा मागच्या. बोलला कशावर? देव नाही. याला म्हणायचं स्वतःच्या बोलण्यावरती स्वतःचा विश्वास. काही काय लई येडे माणसं आहेत महाराज. आपण काय बोललो त्याचा अर्थ काय निघतो काहीच कळत नाही. मग येडे वेगळे आणि मूर्ख वेगळे. अजून सोपं सांग का? येडे वेगळे आणि मूर्ख वेगळे. येडं कोणाला म्हणायचं? ज्याला कळत नाही त्याला वेडं म्हणतात. बोलणं लक्षात येईल ना? ज्याला कळत नाही त्याला वेडं म्हणतात. पण ज्याला कळत नाही हेही ज्याला कळत नाही. पुण्यामध्ये येरवडा आहे बघा. येरवडा माहिती ना? पुणे जिल्हा काही लय लांब नाही. आणि येरवड्यामध्ये 2 गोष्टी लय प्रसिद्ध आहेत. कोणत्या? पहिलं येरवड्याचं जेल आणि दुसरी गोष्ट येरवड्याचं येड्याचं हॉस्पिटल. त्या येरवड्यातल्या येड्यानी मीटिंग घेतली. कुणी? एवढं लक्षात ठेवा. येड्यानी मीटिंग घेतली ना असा ठराव पास केला, आपल्यातला जो सगळ्यात जास्त येडा त्याचा आपण सत्कार करू. म्हणले का रे आपल्यातला सगळ्यात जास्त येडा कोण? पाहिला म्हणला डॉक्टर. म्हणलं डॉक्टर कसं काय? दुसरा म्हणला आपण येड्यात म्हणून येतय, ते शहाणा असून येतय. एका येड्याने तर कहरच केला महाराज. कहर काय केला बघा. आता सगळे जागे होते ना, नळ चालू केला. नळ पाण्याचा नळ असतो का? नळ चालू केला, नळाखाली असा हातरुमाल धरला, दिसायला ना असा हातरुमाल धरला. डॉक्टर तिथून चालले. डॉक्टरने विचारलं येड्या काय करायला? हे म्हणला दिसत नाही का मासे पकडायलोय. कशा वाट? नळा वाट. डॉक्टर वाटले पागल ह्याच्या कुठं नादा लागता. डॉक्टर तिथून निघून गेले. अर्ध्या तासाने तिथूनच परत आले. मग साहजिकच विचारलं येड्या पकडले का मासे? ते म्हणला येड्यात काय व नळा वाट कुठं मासे येतात का? डॉक्टरला कळलं ना पागल कोण आहे नेमकं. तिथं ना एक जाधववाड नावाचे डॉक्टर होते 1999 ला. त्यांनी एक प्रयोग केला. अख्ख्या महाराष्ट्रात प्रयोग आला. काय केलं त्यांनी ऐका. त्या येरवड्यातले येडे सगळे हॉलमध्ये कोंडले. सगळे हॉलमध्ये दारं खिडक्या बंद केल्या. त्यांना जसे कपडे तसे डॉक्टरने येड्याचेच कपडे घातले. सगळ्याचे कपडे सारखे. आणि महाराज त्या हॉलमध्ये डीजे लावला. डीजे वाजलाय का नाही? वाजलाय तुमचा नाही? वाजवा जरा. डीजे नाही बरं जाऊ द्या. ते आताच भ्यायले डीजेला. लय अवघड डीजे वाजलो का? सोपं काय? आणि मग महाराज त्या येड्याला काय म्हटले माहितीये का? काय नाचा तिथे नाचा. कोणाला? येड्याला. कशावर? डीजेवर. शहाणे माणसं डीजे पुढं कसं नाचतात ह्याच्यावर अंदाजा लावा येडे कसे नाचतात ते. येडे जे उड्या मारायला लागले ना, पण एक येडं नाचत नव्हतं. ते असं गपचूप उभं होतं. डॉक्टरने विचारलं का रे हे सगळे नाचले तू का नाचत नाही? ते म्हणला मी नवर देव आहे. विठाला पाटील हसलं सगळं गाव हसलं. ऐका इथं किंमत अवगुण्याला नाही हो, इथं किंमत गुणवानाला आहे. मला एवढं सांगायचं गुणवानाला किंमत आहे. मग गुणवान कशाने म्हणायचं? तुकोबाऱ्या म्हणतात ओशाळपणा काढून टाका. ओशाळपणा हा दुर्गुण आहे. ओशाळपणा म्हणजे लाचारीपणा. शब्द खूप कठीण आहेत बरं का. ओशाळपणा म्हणजे मिंदेपणा. ओशाळपणा म्हणजे लाचारीपणा. आणि ओशाळपणा म्हणजे वाघाचं कुत्र होतं त्याला चमचेगिरी म्हणतात. हा काढून टाका. हा घातक आहे महाराज. लाचार झालेल्या माणसाने स्वाभिमान गहाण ठेवला आणि वाघाचं कुत्र झालं का? लाचारी पत्करेल ना. तुकोबारा म्हणाले स्वाभिमानाने जीवन जगा. स्वाभिमानासारखा अलंकार जगाच्या पाठीवर दुसरा काहीच नाही महाराज. माणसाने आपला स्वाभिमान जपला पाहिजे.
थोडंफार भेटायला म्हणून कोणा पुढे लाचार होऊ नये मग नसावे ओशाळ. का ओशाळ नसावं जरा बारकाई नाही का? उपकारापोटी दबलेल्या माणसासमोर जर एखाद्यावरती अन्याय होत असला तर माणूस प्रतिकार करू शकत नाही का? त्याचं ओझ असतं आपल्यावर. महाभारत युद्ध संपलं आणि महाभारत युद्ध संपल्याच्या नंतर राजा युधिष्ठिर एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये ढसाढसा रडत बसला. युधिष्ठिर नामधर्म. युधिष्ठिरला असं वाटू लागलं जरा जे झालं जरा वाईटच झालं. एका जमिनीच्या तुकड्यासाठी माझे 100 भाऊ मेले. कौरव किती होते? 100. माझे मेलेन म्हणला. कर्ण मेला. रक्ताची नदी वाहत होती आणि डोंगरा एवढे प्रेताचे ढीग पडले होते. हे सगळं कशासाठी झालं? पण जमिनीसाठी झालं ना, सत्तेसाठी झालं ना. संघर्ष तेव्हापासून सत्तेसाठी आजही चालू आहे. आजही चालू आहे महाराज. मग जरा झालं ते वाईटच झालं. रडत होता. कृष्णाला वाटलं जरा जास्त दुःख आहे ह्याला काहीतरी उपदेश केला पाहिजे. पण मी वयाने लहान आहे. मी जर युधिष्ठिरला उपदेश करू गेलो तर ह्याला तो उपदेश पचणार नाही. असं म्हणतात गावामध्ये 10-12 दुकानं सोन्याचे असले तरी कान टोचायला सोनाराकडे जावं लागतं. मग ह्याला कान टोचवायला नेलं पाहिजे पितामह भीष्माचार्याकडे ज्याकडे शेरपिंजरी पडलेले आहेत. उद्या सकाळी मग महाराज युधिष्ठिर म्हणजे 5ही पांडव, कुंती, द्रौपदी, उत्तारा, राहिलेलं सगळं सैन्य त्या पितामह भीष्माच्या दर्शनासाठी गेलेलं आहे. सर्वांनी पितामह भीष्माचं दर्शन घेतलं. सर्व उभा राहिले. भीष्माचार्य शेरपिंजरी पडलेले आहेत, झोपलेले आहेत. श्रीमद महाभारत ग्रंथामध्ये 2 गीता आल्यात. लक्ष देऊ नाही का? पहिली गीता श्रीमद भगवद्गीता. बरोबर आहे ना? भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? रामप्रभूने सीता मातेला. नाही ना, कोणी? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला. कोणची? भगवद्गीता. जशी भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आली तशी भीष्म पर्वामध्ये 18 अध्यायाची भीष्म गीता आली. जी भीष्म गीता भीष्माचार्याने युधिष्ठिरला सांगितली ज्याच्यामध्ये धर्मनीतीचा उपदेश आलेला आहे, व्यवहाराचा उपदेश आलेला आहे. चालू ज्ञान होतं. सगळी सभा शांत चित्तेने ऐकत होती. कोणी बोलत नव्हतं. पण ऐका ना, मधात द्रौपदी बोलली. बोलू नये पण बोलली बरं का द्रौपदी. आणि खूप सुंदर बोलली. द्रौपदी म्हणली, दादाजी एक विचारू का? राग मानू नका, मला खरं बोलायची सवय आहे. भीष्माचार्य म्हणतात, बोल ना पोरी, तुला काय बोलायचं? लक्ष देऊ नाही का? द्रौपदी म्हणू लागली, दादाजी आता लय धर्माचा उपदेश करायला लागलात. धर्म काय, अधर्म काय, नीती काय, अनीती काय. जेव्हा भर सभेमध्ये माझं वस्त्र हरण होत होतं तेव्हा कुठं गेलता तुमचा धर्म? खरं बोलली का नाही? अहो भीष्माचार्य दादाजी, भर सभेमध्ये दुशासन माझी साडी ओढत होतात आणि तुम्ही उघड्या डोळ्याने ते पाहत होतात. मी तुमच्याकडे वाचवा वाचवा दादाजी वाचवा म्हणून रडत होते. तुम्ही त्या दुशासनाला थांबवलं नाही. तेव्हा धर्म कळत नव्हता का तुम्हाला? तेव्हा नीती कळत नव्हती का तुम्हाला? आता लय उपदेश करायला लागलात. खरं बोलली महाराज द्रौपदी. हे कर्कश शब्द ऐकून भीष्माचार्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि भीष्माचार्य द्रौपदीला म्हणतात, अगं द्रौपदी, तेव्हा सुद्धा मला धर्म कळत होता, तेव्हा सुद्धा मला नीती कळत होती, पण काय करणार? दुर्योधनाचं अन्न खाऊन मी मिंदा झालो होतो म्हणून नसावी ओशाळ. ओशाळपणा का नसू नये? अहो आपल्यावरती ज्याने उपकार केला तो अन्याय करत असला तरी मनुष्य थांबवू शकत नाही. म्हणून स्वाभिमान माणसाने, आणि स्वाभिमान हा परमार्थातला अलंकार आहे, स्वाभिमान जोपासावा. बघा, स्वाभिमानी माणसं मरण पत्करतात पण स्वाभिमान झुकू देत नाहीत. ज्या वेळेला औरंगजेबने छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरला पकडलं, इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. महाराज 36 दिवस हाल हाल करून मारलं. अंगाची कातडी काढली, मीठ चोळलं, चटणी चोळली, जीभ कापली, डोळ्यामध्ये तापल्याला साळया खुपसल्या, लाही लाही करून मारलं संभाजी राजांना. त्यांना मारायचं होतं तर 1 तासात मारलं असतं, मारायचं होतं तर 5 मिनिटात शिरछेद करायला काय लागतं? पण नाही. अगोदर छत्रपती संभाजी राजाचा स्वाभिमान मारायचा होता. संभाजीराजे मेले पण स्वाभिमान मरून दिला नाही का? ओशाळपणा नव्हता. म्हणून नसावी ओशाळ. तुम्ही छावा चित्रपट पाहिला असेल ना? पाहिला पाहिजे. बघा, आजच आदरणीय रितेशदादा देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट रिलीज झालाय, तो पण पाहिला पाहिजे. आपण काय दाखवतो पोरांना? सैराट. गेले निम महाराष्ट्र पळून. बरोबर आहे ना? सैराट पाहून लोक गावगावचे पोरं पळून जाऊ लागले. नंतर त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी एक चित्रपट आला होता, पुष्पा, वाकडा खांदा. पोरं चोरी करायचे शिकले. आता त्यांना छावान राजा शिवाजी दाखवलाच पाहिजे, तेव्हा धर्म कळन.
स्वाभिमान माणसं मरण पत्करता. संभाजीराजे मेले पण स्वाभिमान सोडला नाही. म्हणून तुकोबाऱ्या म्हणले नसावे ओशाळ. मग हा एकदा का ओशाळपणा काढून टाकला, नेमका त्याचा फायदा काय? मग माने ती सकळ. मग का होतो तुकोबाराय? अशा माणसाला नेमका मान कुठं कुठं भेटतो, त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जाय तेथे माने मना पावे पावे. जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान. हो जाय तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान. जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान. हो जाय तेथे पावे मान, जावे तेथे पावे मान. चाले बोली थोडा मृदुंगाचा आवाज आहे. वचन चाले बोली देवचन जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना जाय तेथे पावे मना चाले बोलिले वचन, चाले बोलिले वचन. जाय तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान. जाय तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान. तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, जाय तेथे. त्याला मान कुठं भेटतो? आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, देशात नाही. नाही मग तो तिथं जाईन. तिथं जाय तेथे तो मानच बरोबर घेऊन चालतो महाराज. कारण मान हा परमार्थातला अलंकार आहे. मान संसारामध्ये नाही हो, मान परमार्थामध्ये. बरं, परमार्थातला मान प्रतिक्षणम वर्धमानम. वय वाढत वाढत गेलं की मान वाढत जातो, आणि संसारातला मान वय वाढत गेलं की मान कमी होत जातो. हा परमार्थात मान आहे. संसारात कोण किंवा किंमत येतं? अहो बायको दोनदात नीट बोलती, दोनदात. तिसऱ्या वेळेस माहेरच्या आवाजात बोलती ती काय. काय काय माता माऊली सवय असते. एका माता माऊली नवऱ्याला सहज विचारलं, म्हणले होय व तुम्हाला झाडावर चढता येतं का हो? ते म्हणला नाही बा. ते म्हणले काय हो, तुमच्यापेक्षा माकडं बरी आहेत, भरभरा झाडावर चढते. त्याला असला राग आला ना, ह्याने 15 दिवस प्रॅक्टिस केली. कशाची? झाडावर चढण्याची. आणि 15व्या दिवशी बायको जवळ गेला, म्हणला हे बघ मला असं भरभरा झाडावर चढता येतं. ती म्हणली मग माझ्या माकडात आणि तुमच्यात काय फरक? ते झाडावचं माता मावल्याचं बोलणं म्हणजे 4 पायाची मांजर. ती कशी फेका पायावरच पडते. कसं बोलला त्यांचंच खरं असतं. अहो मागा येताना आळंदीत माझा मित्र भेटला. म्हणला महाराज इंद्रजित मला दवाखान्यात तरी घेऊन चल. मी म्हणलं काय झालंय? म्हणलं माझे पुढचे 2 दात पडलेत. म्हणलं कशाने पडले? म्हणला सांगायसारखंच नाही. म्हणलं मग मी दवाखान्यात नेत नाही. तेव्हा मला सांगतो पण कुणाला सांगू नको. म्हणलं मला कीर्तन सोडून कुठंच सांगता येत नाही. काय झालं? मला खरं सांगू का,
रात्री बायकोने भाकरत लई कडक केली म्हणला, म्हणून दात पडलेत. मी म्हणलं वेडायस का रे, मर्दासारखा मर्दयस म्हणलं. तिला म्हणत हे बघ भाकर लई कडक झाली, मी खात नाही. तो म्हणला खात नाही म्हणलं होतं म्हणून तर पडलेत. नवरा बैठक रूम मध्ये बसलेला होता, ती किचन रूम मध्ये होती आणि पाहुणे आलेले होते. हिने खिडकीतून नवऱ्याला पाहिलं. माझं बोलणं लक्षात आलं ना? बायकोनी खिडकीतून नवऱ्याला पाहिलं आणि एका बोटाने त्याला असं केलं. माझं बोट दिसलं ना तुम्हाला? हा बघा, एका बोटाने त्याला असं केलं. हे पटकन उठला आणि बायको जवळ आला. म्हणला काय काम आहे? ते म्हणले कुठं काय? मग कशाला बोलवलंच? ह्याच्यात किती ताकद आहे ते बघायचं होतं. मान हा परमार्थामध्ये, मान हा संसारामध्ये नाही. कारण तुकोबाराने मानाची काय व्याख्या सांगितली. काय काय वस्तूला मान आहे? धनाला मान आहे. व्याख्या आहे का ना? धनवंता लागी. पण मान कुठवर? धन आहे तोपर्यंत. सत्याला मान आहे, पण कुठपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत. आणि एक महत्वाचं वाक्य सांग का? महत्वाचं ऐका. ही घड्याळीतली वेळ आणि सत्याचा खेळ कधी बद्दल सांगता येत नाही. जी कपडे घालून इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, तेच कपडे लग्नामध्ये बँडवाले घालून खुळखुळे वाजवितात. कपडे तेच आहेत लक्षात ठेवा, पण कपडे तेच आहेत ना इंग्रजांचे, पण हातात बंदूक नाही. हातात काय आहेत आता? खुळखुळे. हा सत्याचा खेळ आहे. सत्ता कधी जाईल सांगता येत नाही, धन कधी जाईल सांगता येत नाही, पण परमार्थातला मान आपण जिवंत आहेत तोपर्यंत राहील. म्हणून जाय येते ते पावे मान, चाले बोलिले वचन. मग महाराज अशा माणसाचं व्यवहारातलं जीवन आणि परमार्थातलं जीवन नेमका तो कसा वागतो? अभंगाचं 3रं चरण. राहोने दी बाकी, 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 हे राहोने दी बाकी, 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 दान ज्याचे त्यासी टाकी, दान ज्याचे त्यासी टाकी, जायते ते पावे मान, जायते ते पावे मान, मान दान ज्याचे त्यासी टाकी, दान ज्याचे त्यासी टाकी, जायते थे हे जायत्या दान ज्याची टाकी. आमच्या बरोबर एक गायक असतोय नाही, आपल्यातले आपल्या. त्याला जर पाठ नसलं ना तर न न न नर न नर न न न न न करतो. आपल्यातले आपल्यात कुणाला काय कळालंय? समजणे वाले का इशारा कापी आहे का नाही? हे म्हणजे एकतर हिने अभंग अवघड घेतलाय, एकतर पाठांतरातला नाही, कानपट सुद्या नाही ना. हा अभंग घ्यायला सुद्धा स्वाभिमानच असावं लागतो महाराज. हा तुकोबारा म्हणले राहू निधी बाकी, कोणाची बाकी ठेवू नका बरं का. का राहू निधी, कोण कधी जाईल सांगता येत नाही, म्हणून बाकी ठेवायची नाही. पण काय काय माणसं ज्याला मलाच बाकी ठेवाय आलेल. मला एक मनुष्य भेटला, तो मला महाराज ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. अरे मला फेडायचं कधी? मग त्यांनी व्याख्या सांगितली, यावत जीवे सुखम जीवे तृणम कृता घृतम दिवेत भस्मी उत्तसे देशे पुनरागमन कुता. म्हणजे मी आलो कशाला फेडायचंय मला?
मग आहेत तोपर्यंत कर्ज काढा आणि आयुष करा. मी सांगत नाही चार वकवाद्याचं मतही, पण तुकोबारा म्हणले राहू निधी बाकी. का राहू निधी बाकू? ऐका काय आहे बघा, बुडवलेल्या वस्तूला, बुडवलेल्या धनाला, बुडवलेल्या जमिनीला पनवतीचं मूळ आणि तळतळाच्या फांद्या असतात. ते पुढच्या पिढीला कधी सुखाने जगू देत नाही, म्हणून राहू निधी बाकी. माणसाने कोणाचंही बाकी ठेवणी दान घेतलेली वस्तू ज्याशी त्याशी टाकी. मग असा मनुष्य समाजामध्ये गेला तर तुकोबारा म्हणतात व्हावा वाटे जाना, तुका म्हणे साठी गुन्हा. अभंगाचा सरळ सरळ असे झाला. माझ्याकडे 5 ते 10 मिनिटं बाकी आहे, कारण 9:15 कीर्तन चालू केलंय आहे का नाही. एकदा फक्त पुरुष मंडळी असे 2 हात वर करा. इकडचे अंधारातले तंबाखू द्या आता टाकून, मागच्या कडेचे ते दिली टाकून असे झटका. हा असे पुन्हा घरी वाटण चलत मला असे वर हात करा ना तुम्ही. हा असे मोबाईल वाले मोबाईल द्या ठेवून. इकडचे आजूबाजूचे पहिला दिवस आहे ना आज, आणि उद्या दुसरा दिवस आहे. मग कमीत कमीत अनिल महाराज पाटील येऊस तर अशीच हात राहू द्या, हे का नाही. हे म्हणते ह्याला कोणी बोलिलं होतं. आणि मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला बुक्का घेऊन. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर भगवान, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर भगवान, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज, महाराज की धर्मवीर जय. संभाजी महाराज, महाराज की भारत जय. माता की हर 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 हर. धन्यवाद. माझ्या लग्नात पण एकच हार होता, तुम्ही लय भारी स्वागत केलंय. म्हणून सुरुवातीला म्हणलो ना, हा कार्यक्रम तारुण्याच्या मुसमुसीमध्ये नटलेला सप्ताह बघा. ऐका, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. माझ्या घड्याळीनुसार माझ्याकडे 10 मिनिटं बरोबर आहे ना, म्हणजे माझी घड्याळ चालू आहे बरं का, कारण प्रवासच तेवढा झालाय. आणि जवळजवळ कीर्तन असलं की मी 12लाच घड्याळ चालू होती माझी. ऐका 10 मिनिटं घेतो, 10 मिनिटं. याच्यासाठी बरेचसे श्रोते मंडळी माझा इतिहास ऐकाय आलेत. आणि तुम्ही वरती ऐतिहासिक कीर्तनकार टाकले. माऊली पण म्हणले होते महाराज आल्याच्या नंतर जरा एकदा इतिहास सांगा, है का नाही. बऱ्याच जणांना अपेक्षा आहे की हे मगापासून उत्सुक आहेत की महाराज इतिहास न सांगता सोडतात की काय, है का नाही. बरोबर आहे शिंदे महाराज, है का. मग थोडंसं लक्ष देऊन ऐका. आता सगळे खाली बसा आणि एक 10 मिनिटं सर्व लक्ष देऊन ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, इकडचे महिला मंडळी जरा नीट बसा बरं, असं फ्रेश. कीर्तनाला दर्शनाला जाताना असं प्रफुल्लित टवटवीत गेलं पाहिजे, नटून सजून गेलं पाहिजे महाराज. का देव प्रसन्न होतो. माणसाचा हसरा चेहरा असला की देव हसतो आणि तथास्तु म्हणतो. माणसाचा असा 12 वाजलेला चेहरा असला की देव तसा पण तथास्तुच म्हणतो. तसंच राहा आता.
त्याच्यामुळे कीर्तनाला भजनाला कसं आनंदात गेलं पाहिजे. आता थोडंसं लक्ष देऊन ऐका बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. आज मी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी नाही ऐकलेला आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड भारत देशाचा 2000 वर्षापासूनचा इतिहास सांगतो. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जात होतं. 7 नावाने: जम्बूयादीप, हिमवर्ष, आदनाब वर्ष, आर्यव्रत, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्वमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा झाला, ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राटानंतर इसवी सन पूर्व संपलं, इसवी सन सुरू झालं. या भारत देशामध्ये 100 पासून शके सन सुरू झालं. जे हिंदू धर्माचं पंचांग आहे ना, त्याला शके म्हणतात बघा. इसवी सन आणि शके याच्यामध्ये 78 वर्षाचा फरक असतो. या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रम आदित्य, तो भारत देशाच्या गादीवरती पहिला चक्रवर्ती सम्राट झाला इसवी सन नंतर. या भारत देशामध्ये 712 साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण अरबांनी केले. 1001 मध्ये मोहम्मद गझनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. यात मोहम्मद गझनीने 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोरटी सोमनाथचे मंदिर लुटण्यात आले. भारताच्या इतिहासामध्ये 1177 साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला, ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात येत होते. भारताच्या इतिहासामध्ये 1191 मध्ये, थोडा विको कमी करा, भारताच्या इतिहासामध्ये 1191 मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली, ज्याला तराईची लढाई म्हणतात. ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे दोन्ही डोळे फोडण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये लक्ष देऊन ऐका, या भारत देशामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली, जिचं नाव आहे रजिया सुलताना. याच भारत देशामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंश स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीबरोबर लग्न केलं. अंडरलाईन करा, बहिणीबरोबर लग्न केलं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. आणि आज अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची आणि घराघरात हलाला करण्याची प्रथा सुरू झाली. हा पुराव्यासहित बोललेला इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1351 साली फिरोज शाह नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1459 गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 मध्ये भारतामध्ये प्रथम एक पोर्तुगीज आला, ज्याचं नाव आहे वास्को डिगामा. आपल्याला शाळेमध्ये शिकवलं, वास्को डिगामा पोर्तुगीज होता, पर्यटक होता, तीर्थयात्री होता. पण ऐका, तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता. कारण भारतातून परत जाता वेळेस 153 सोन्याने भरलेले जहाज लुटून नेले. या ठिकाणी 14वे शतक संपलं, 15व्या शतकाला सुरुवात झाली. या भारत देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तानमधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हाच बाबर 1530 ला अयोध्येमध्ये गेला. त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला, म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 ला बाबर मेला, बाबरचा मुलगा हुमायून राजा झाला. 1556 ला हुमायून मेला, हुमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर महाराणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं, ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात. ज्या युद्धामध्ये कोण हरला आणि कोण जिंकल्याचा शोध अजूनही इतिहासकाराला लागला नाही. आणि 15व्या शतकाच्या शेवटी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. कारण तो दिवस होता, ती तारीख होती दिनांक 12 जानेवारी 1598 साली. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, विदर्भ राज्यामध्ये लखुजी जाधव यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं, ज्यांचं नाव आहे जिजाऊ आई साहेब. ऐका, 1598 साली जिजाऊ साहेबांचा जन्म झाला. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. 1605 साली जहागीर मेला. जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला, ज्यांनी भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं. त्याच मंदिरामध्ये त्याची 8 नंबरची बायको औरंग्याची माय मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं. आणि 16व्या शतकाला सुरुवात झाली. आणि 16व्या शतकाच्या मध्यंतरी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता, ती तारीख होती दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आणि शिवनेरी किल्ल्यावरती हिंद विश्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. ऐका, 1630 ला शिवरायांचा जन्म झाला. 1646 शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला तोरणा. 1657 ला स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजीराजांचा जन्म झाला. दिनांक 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोतळ बाहेर काढण्यात आला. 1663 साली शाहिस्ते खानाची बोटं कापली. 1670 ला तानाजी मालुसरे गेले. 1673 ला प्रतापराव गुजर पाटील गेले. आणि दिनांक 6 जून 1674 साली
आपल्याच राज्यामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन, पहिलं सिंहासन रायगडावरती स्थापन झालं आणि या महाराष्ट्राचा देव किल्ल्यावरती बसला आणि महाराष्ट्राला आठवं नाव मिळालं स्वराज्य. 1680 ला छत्रपती शिवरायांचं निधन झालं. धर्मवीर संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689 ला धर्मवीर संभाजीरायांचं निधन झालं आणि बहुतांश मराठा समता पेशवाईकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली. 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई झाल्या. 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव युद्ध झालं. 1828 ला मनकर्णी कतांबे महाराष्ट्राची महान पराक्रमी स्त्री जन्मली. तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं. 1848 साली क्रांती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857 ला इंग्रजांच्या विरोधात चले जाता उठाव झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. दिनांक 14 एप्रिल 1891 ला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली संत शेगावचे गजानन महाराज गेले. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1929 साली भारत देशाची गायन कोकिळा लता दीदीचा जन्म झाला. दिनांक 12/12/1940 ला बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942 ला वर्ध्यातून चले जाता उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश तिसऱ्यांदा स्वातंत्र्य झाला. ऐका, 47 ला देश स्वातंत्र्य झाला. 48 ला महात्मा गांधी गेले. 49 ला भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात आली आणि दिनांक 26 जानेवारी 1950 ला अंमलात आली आणि 1952 ला भारत देशामध्ये पहिली लोकसभेची निवडणूक झाली. कधी? 1952 ला. आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसाळ. मी नाही, मला वाटलं मी होतो काय की, पण तुम्ही हसले, मी राजीनामा दिला. मग मी नाही तर कोण? बोला. पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबई आणि महाराष्ट्र एकत्रित झाले आणि 1961 ला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं. 1966 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं, पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला, कारण त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान 24 कॅरेटची तुळशीची माळ घालणारे आणि वारकऱ्याचं धोतर घालणारे होते लाल बहादूर शास्त्री. भारत देशातला एकमेव इमानदारी व्यक्तिमत्व लाल बहादूर शास्त्री. मृत्यू झाल्याच्या नंतर बँकेमध्ये 2 रुपये, एक नवीन बूट आणि एक फाटलेलं धोतर भेटलं आणि एक छत्री, याच्यापेक्षा काहीच निघालं नाही महाराज. हा, 1966 ला लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. 1966 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्ष स्थापना 1966 ला केली. 1969 ला भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली. काय नाव? इंदिरा गांधी. 1972 ला सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि योगायोग त्याच वर्षी इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला. हा योग आहे ते 72चे बरं का, तुम्ही सांगता त्यांना काड्या करू नका बाबा, अगोदरच लग्नाने बिजीत. ऐका, 1975 ला बॉलिवूडचा पहिला सुपरहिट चित्रपट रिलीज झाला शोले. 1980 ला बीजेपी पक्षात स्थापना झाली भारतीय जनता पार्टी. 1983 ला कपिल देवने पहिला वर्ल्ड कप जिंकला. 1989 ला राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा हक्क दिला. 1991 ला राजीव गांधी गेले मी जन्माला आलो. 1992 ला 10 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 1993 ला मराठवाड्यात किर्लारीला भूकंप झाला आणि मुंबईला बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये संजय दत्त 3 वर्ष अटक होता. 1997 साली पुरुष मंडळी बोलायचं ना, 1997 साली भारतातली पहिली महिला अंतराळात गेली. काय नाव? कोण म्हणलं? शांताबाई. कल्पना चावला. 2001 ला धर्मवीर आनंद दिघे यांचं निधन झालं. 2004 ला लक्ष्मणकांत बेर्डे गेले. 2006 ला राज ठाकरेंनी मनसे स्थापना केली. 2007 ला भारतातली पहिली महिला राष्ट्रपती झाली, जिच्या डोक्यावरचा पदर अजून खाली पडला नाही, तुम्ही घरी गेल्यावर घ्या. प्रदीपाताई पाटील. 26/11/2008 ताज हॉटेल बॉम्बस्फोट झाला आणि कसाब सापडला. 2012 ला 2 नेते गेले. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरे विलासराव देशमुख.
2014ला लोकसभेची निवडणूक झाली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. 2014, 15, 16, 17 मराठा क्रांती मूक मोर्चा अख्ख्या महाराष्ट्रातून निघाला. 2019ला परत लोकसभेची निवडणूक झाली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि महाराष्ट्रामध्ये तिघा जणांचं महाविकास सरकार आलं. 2020ला कोरोना आला, लॉकडाऊन झालं. 2021ला कोरोना आटवला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022मध्ये अनाथाची माई सिंधूचा सपकाळ गेल्या. दिनांक 7 फेब्रुवारी 2022ला भारत देशाची गायन कोकिळा लता दिदी गेल्या. जून 2022ला महाविकास आघाडी सरकार ढासळलं, कारण त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री आपल्या पंचक्रोशीचे वैभव श्री मान्य एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. म्हणजे मला माहित नाही कुठे गेले ते, तुम्ही जवळचे तुम्हाला माहिती नाही कुठे गेले. मग गुवाहाटीला गेले. ते काय पंढरपूरला जातेत होय? गुवाहाटी आषाढीच्या वारीच्या काळातच गेले, पण गुवाहाटीला गेले. नंतर चालू झालं 2023 आणि 2023 मध्ये अख्ख्या भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वाची घटना घडली. तो दिवस होता, ती तारीख होती दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी. या भारत देशाने असा पराक्रम केला, या जगातल्या 231 देशापैकी भारताने पहिला तिरंगा चंद्रावरती नेला. महाराज, आपलं चंद्रयान सफल झालं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे आमच्या भारताच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं, आमचा झेंडा चंद्रावर आहे. नंतर 2024 चालू झालं आणि 2024 मध्ये भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वाची घटना घडली, जिची नोंद या ब्रह्मांडातल्या सगळ्यात हिंदुत्वाने आपल्या हृदयात करून ठेवली आणि ब्रह्मदेवाने आपल्या वहीमध्ये लिहिली. तो दिवस होता, ती तारीख होती दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी. या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम 495 वर्षाच्या नंतर मायभूमीमध्ये परत आला. आपल्या सगळ्या हिंदूच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं. नंतर चालू झालं 25 चालू 2025 लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि आता चालू आहे ते 2026 आणि 2026 मध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी याच महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नेते श्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. आणि भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वाची घटना घडली, ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री पदाचा मान श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना भेटला. आणि आज दिनांक किती 1 मे 2026 रोजी म्हणजे आज महाराष्ट्र दिन. आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आजच्या दिवशी आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र पिंपळगाव नगरीमध्ये सापोली पिंपळगाव नगरीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आणि अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी कीर्तन करत आहे. हा झाला अखंड 2000 वर्षापूर्वीचा इतिहास. 11:15 वाजले, पण मला महाराजाची आज्ञा होती इतिहास सांगा, नाहीतरी तुम्हाला इतिहास सांगायची गरज नाही, तुम्ही इतिहास घडवलेली माणसं आहेत महाराज. आपला जो तालुका, आपला जो जिल्हा आहे ना, हा सामान्य नाही. छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदून लढलेला हा जिल्हा आहे. रायगड जिल्हा म्हणलं की फक्त एकच मूर्ती डोळ्यासमोर येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. रायगडाचा अर्थ शिवाजी आहे हो, आहे का नाही बरं. रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्राचे फार मोठे उपकार आहेत. आणि एक सांग का, तुम्हाला परमार्थ करावं लागत नाही, तुम्हाला आपोआप परमार्थ घडतो. छत्रपती शिवरायांच्या समाधीचा वारा जरी नाकातून हृदयात गेला तरी तुमचं हृदय पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही ताकद त्या रायगडाच्या भूमीमध्ये आहे. आणि रायगड काय आपल्याला लांब नाही, आपण रायगडातल्याच भूमीतले माणसं आहोत. म्हणून खरंच तुम्हा गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे का नाही. विशेष कौतुक आमचे प्रकाश भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, आहे का नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हणलो होतो ना, दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. जो स्वतः हरिपाठ करतो, दुसऱ्याला हरिपाठाला येतो, तो श्रेष्ठ दाता. जो स्वतः सप्ताह ठेवतो, 10-12 घेऊन सप्ताह करतो, तो साता दाता. पण जो स्वतः पितो दुसऱ्याला पाचतो त्याला दाता म्हणतात बर का. दाता तोची, तो दाता खेटराने हाना, नारायणा स्मरवी नाही, आहे का नाही बरं. खरंच सगळेच महाराज तेच म्हणून नाही. हा महाराज एकटा कोणाचा कार्यक्रम नाही बरं का. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवड एकल्याचा नोहे खेळ मनवून मिळविला, एकट्याचं कामच नाही. म्हणून आपल्या पंचकृषीचं वैभव आदरणीय या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान आदरणीय श्री हरिभक्तपान रामदास महाराज पाटील आणि त्याचप्रमाणे विशेष मार्गदर्शन आपल्या पंचकृषीचं वैभव आदरणीय श्री हरिभक्तपान ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाने. म्हणून नेहमी सांगत असतो व घरचा कीर्तनकार आहे म्हणून सांगतो, जीवनात मार्गदर्शन चांगलं असावं बरं का, नंतर अख्खं जीवन उद्ध्वस्त होतं.
आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं युद्ध झालं महाभारत. ऐकलं ना तुम्ही? एका बाजूने 5 कौरव आणि एका बाजूने 100 पांडव. तुम्ही उठा ना आता मागची, थोडं झोपलेले. पांडव किती होते? 5. कौरव 100. संख्या कोणाची जास्त होती? कौरवाची. पण विजय कोणाचा झाला? त्याचं कारण सांगू का? कौरवाचे मार्गदर्शक शकुनी मामा होते आणि पांडवाचे मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण होते. मग मार्गदर्शक चांगले असावे आणि खरंच आपल्याला मार्गदर्शक चांगले आहेत म्हणून महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर निवेदन आहे. पंचक्रोशीतील महाराजांना खूप सहकार्य केलं आहे का नाही? आदरणीय सगळीच भजनी मंडळी, गायक मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कौतुक म्हणून. सुंदर मृदंग वादक इंद्रोवदीन मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तनेते कुमारा. गोड मृदंग वादक महाराजसाठी सुद्धा देखील टाळ्या वाजवा. माझा आवाज बसलाय, चैत्र महिना संपत आलाय, रोज कार्यक्रम आहेत, तरी देखील माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्या साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून पोच होत आहे अशी सुंदर साऊंड सर्व्हिस. काय नाव दादा? भोसले, तुकाराम दादा भोसले साऊंड सर्व्हिस. आमच्या तुकाराम दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. वा वा, नंबर 1. मी 2-3 महिन्यापूर्वी आपली पाली परळी ना, तिथं कीर्तनाला आलो होतो. अशी सुंदर साऊंड सिस्टीम होती. मी तिथं सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवलेल्या होत्या. मला त्यांनी पाया पडून 1000 रुपये दिलते. नाही मी तिथलं सांगायलो हो. असं तसं काय कोड नाही. मी 500 दिले तरी घेतोय. काय समजे तुम्ही नका देऊ 1000, पण तुम्ही केलं नाही 2000. ह्याच्यात तुमचे कोटी कोटी आभार. तुम्हाला देखील धन्यवाद देतो. हा कार्यक्रमाचं 4थं वर्ष आहे, बरोबर आहे का नाही? मी माऊली तुकोबाराच्या चरणी प्रार्थना करतो. हा संत विचारधारा प्रचार आणि प्रसार असाच कार्यक्रम दिवसेंदिवस, हा 2ऱ्या दिवसात 2 दिवसाचा आहे, 4 दिवसाचा, 5 दिवसाचा आणि भव्य दिव्य 8 दिवसाचा हो. याचा तपपूर्ती सोहळा अख्ख्या रायगड जिल्ह्याने आपल्या डोळ्याने पाहावा हीच विनंती. आणि थांबतो, आहे का नाही? खरंच तुम्हा गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. वेळ झालेली आहे, थांबतो. मी अभिमानानं सांगाल महाराज, मी एक महाराष्ट्रातला असा कीर्तनकार आहे. मला भारत देशाचा 2000 पूर्वीचा इतिहास सोडा, महाराष्ट्राचा 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास पाठ आहे आणि छत्रपती शिवरायांचा 42 पिढ्यांचा इतिहास मुखोद्गत केलाय. पण मी आज सांगणार नाही, तुम्ही पुन्हा बोलणार नाहीत. काहीतरी आरक्षित ठेवावं लागतं म्हणून कुणीतरी म्हणलं होतं मी पुन्हा येईन. बघता काय आले ना. खरंच तुम्हा गावकऱ्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. थांबतो. झालेली सेवा विश्वचैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय ग्रामदैवत हनुमानराय अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीरायांच्या चरणी अर्पण. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका